आज जर पाहिला गेलं तर काला कीर्तन म्हणजे सगळ्या कीर्तनांचा कळस्थानी ज्याला म्हटलं जातं ते आज सेवा आहे. कारण वारकरी संप्रदायाचा दंडक जर आपण पाहिला तर वारकरी संप्रदायाच्या आधारे खऱ्या अर्थानं प्रथम दिवस नामपर आहे, द्वितीय दिवस संतपर आहे, मध्ये उपदेश हे प्रकरण येतं आणि उपदेश जर योग्य झाला तर योग्य भगवंताकडे जर कालच्या दिवशी रात्री मागणी केली आणि तर त्या मागणीला अनुसरण म्हणजे मागणीच्या दिवशी आपण भगवंतालाच मागावं आणि काल्याच्या दिवशी भगवंतानं या ठिकाणी येऊन आपलं प्राकटीकरण करावं म्हणजे खऱ्या अर्थानं काला सेवा आहे. आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर आपल्याला कमी वेळेत फार पुढं जायचं आहे म्हणून प्रत्येकानं आपले सीट बेल्ट बांधून घ्या, थोडं स्पीड जास्त आहे. लक्षात घ्या महाराज, प्रथम दिवस नामपर आहे. नामपरच का लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला थोडंसं पृथ्वी सिद्धांताकडे म्हणजे उत्पत्ती सिद्धांताकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उत्पत्ती सिद्धांतापासून आजपर्यंत जर आपण पाहिलं तर आपल्याला 4 युग सांगण्यात आलेली आहे. पहिलं म्हणजे खऱ्या अर्थानं सत्ययुग आहे, द्वितीय म्हणजे खऱ्या अर्थानं त्रेतायुग आहे, तृतीय म्हणजे खऱ्या पाहिला गेलं तर द्वापार युग आहे आणि सध्या या गुढीपाडव्याला ज्याची 5098 वर्ष पूर्ण होतील असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि सत्ययुगाचा कालखंड वेदशास्त्रावर आधारित आहे. त्यानंतरचा कालखंड म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे जो यज्ञ परंपरेवर आधारित आहे. कारण लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून राजा दशरथानं आपल्या 3 राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता. मारीच आणि सुबाहू या राक्षसांनी जेव्हा त्रास दिला तेव्हा विश्वामित्रांनी जो यज्ञ आयोजित केला होता तो महायज्ञ होता. जर पाहिलं तर जनकानं आपली लेक म्हणजे सीतामातेच्या स्वयंवराच्या वेळी जो यज्ञ केला, धर्मशास्त्र असं सांगतं, गीत रामायण आणि वाल्मिकी रामायण असं सांगतं की तो धनुष्यज्ञ होता. त्यानंतर जेव्हा रावणानं सीतामातेचं अपहरण केलं तेव्हा प्रभू रामचंद्रांनी जेव्हा लंकेवरती चढाई केली त्यावेळेस आपल्या आता निभाव लागणार नाही याची जाणीव होऊन रावणानं आपला मुलगा इंद्रजिताला जो यज्ञ करायला सांगितला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः कुटील डाव टाकता यावा म्हणून स्वतः रावणानं जो यज्ञ केला तो तांत्रिक यज्ञ होता. युद्ध समाप्त झाल्यानंतर त्या जागेची शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी अयोध्येला निघण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी जो यज्ञ केला तो त्या ठिकाणी धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये माघारी आल्यानंतर वाल्मिकी रामायणाने गीत रामायण असं सांगतं की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत आल्यानंतर जो पहिला यज्ञ केला तो पितृयज्ञ होता. आणि सगळ्यात शेवटी वाल्मिकी रामायणात जो यज्ञ येतो तो म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारा आहे. त्यानंतरचा कालखंड येतो म्हणजे द्वापारयुगाचा कालखंड आहे. आणि द्वापारयुगामध्ये जप साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्यानंतरचा जो कालखंड म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याची आत्ता गुढीपाडव्याला 5098 वर्ष पूर्ण होतील सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा जर पाहिलीत तर अवघ्या 100 वर्षांची आणि त्या 100 वर्षात क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये जर तरुण जायचं असेल कारण महावैष्णवमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये या मृत्यूलोकाचा सिद्धांत म्हणजे जन्ममृत्यूचा सिद्धांत सांगताना असं सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे जन्ममृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे. ही साखळी चिरंतन चालणारी आहे. पण याचं या कुलपाची मूळ चावी जर कोणती असेल ते भगवंताचं नामस्मरण आहे. कारण नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे आणि जन्माजन्मांतरीची पाप जळालीन पुण्याचा साठा वाढला तर कलियुगी उद्धारे हरीच्या कलियुगामध्ये करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटे जेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन जेने नारायण एकदा जोरदार करून टाळे आमचे सगळे ईश्वर गंधर्व तालमर्चने टाळमणींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, कलियुगी माझे करावे आणि तेने नारायण भेट देई. म्हणजे खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती करायची या मृत्यूलोकातलं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नामसंकीर्तन आहे. आणि जोपर्यंत नामाचा उच्चार अंतकरणातून होत नाही तोपर्यंत भगवंताकडे जाणारा मार्ग आम्हाला सापडणार नाही. म्हणून वारकरी दंडसंहिते आधारे सप्ताह दंड संहितेप्रमाणे प्रथम दिवस नामपर आहे. आता इथून आम्हाला मुंबईला जायचं आहे. आता मुंबईला जाण्याचा मार्गही खंडाळा मार्गे आम्हाला माहीत आहे. आम्ही त्यासाठी नवीन कोरी गाडीही आणली. पण गाडीवरती आम्ही बसल्यानंतर जर आम्हाला ते ड्रायव्हिंग जमतच नसेल तर मागे एक ॲम्ब्युलन्स ठेवावी लागेल. कारण कोणतीही अपघाताची शक्यता आहे. मग त्या मार्गाने जर व्यवस्थित जायचं असेल तर एकतर सोबत ड्रायव्हर हवा
किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला त्यासाठी मार्गदर्शक हवा. आता इथून जर एखादी मुंगी आपल्याला दिसली आणि या मुंगीला म्हटलं की तू मुंबईला जाईल का? तिच्या 7 लाख पिढ्या गेल्या तरी मुंगी पोचू शकत नाही. पण ती आत्ता जर माझ्या शर्टावर बसली आणि दिवसभर टिकून राहिली तर मुंबईला पोचल्याशिवाय राहणार नाही. मग आम्हाला कुणाला तरी खऱ्या अर्थाने तिला पहिल्यांदा कुणाला तरी चिटकावं लागेल. मग इथून जर मुंबईला जायचं असेल, त्या मार्गानं व्यवस्थित जायचं असेल, त्यासाठी जो वाटाडा या मार्गावरती आहे तो म्हणजे खऱ्या अर्थानं संत आहेत. म्हणून तर कारण संतांच्या मार्गदर्शनाशिवाय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे. मग भगवंताची प्राप्ती जर करायची असेल नामा आधारे करायची, पण तिथं पोचण्यासाठी सोबत हवेत ते संत आहे. म्हणून द्वितीय दिवस संतपर आहे. मग आता द्वितीय दिवस जर संतपर आहे, संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, आता कुठं पोचायचं आहे म्हणजे नामा आधारे आता मोक्षाकडे जायचं आहे. पण आता मला सांगा महाराज, मग उपदेश प्रकरण का आहे? सोपं करून सांगतो. आता जर या ठिकाणी नवीन कोऱ्या विमानाचं लँडिंग झालं, भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन आले आणि त्याने विमानाचं लँडिंग केल्यानंतर इकडं पाहिलं, अरे वा, आज तर माझ्याच नामाचा गजर सुरू आहे आणि काल तुमची मागणी अत्यंत योग्य होती आणि आज मी तुमच्यावर प्रसन्न आहे, म्हणून आज इथं जेवढे आहेत या सगळ्यांना मी सदेह वैकुंठाला घेऊन जाणार आहे. कसं? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता ज्या धर्ममंडपामध्ये आपण आहोत, या धर्ममंडपामध्ये आज काल्याचा दिवस आहे, म्हणजे इथं चुकूनही खोटं बोलता येत आणि खोटं बोललं तर 2023 मध्ये त्याचे वाईट परिणाम होतात. मग खरं सांगा, किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार नाही आणि इथं खोटं बोलता येणार नाही. याचा 1, 2 बाकी याचा अर्थ खऱ्या अर्थानं आम्ही सदेह वैकुंठाला जाण्यासाठी भगवान परमात्मा न्यायला आले तरी आम्ही जायला तयार नाही, प्रपंच सोडायला तयार नाही. म्हणून मध्ये उपदेश प्रकरण आहे. आणि उपदेश जर योग्य झाला तर प्रपंचात राहून प्रपंचात नसल्यासारखं जर आम्ही जगलो तर खऱ्या अर्थानं आमची मागणी काय होईल? देव पाहावयासी गेलो देवच होऊनी. आणि देवाकडे गेल्यानंतर जर आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलो आणि पप्याला बायको मिळावी म्हणून याचना केली तर पप्याला बायको मिळेल. आम्ही पंढरपूरला गेलो आणि आता प्रॉपर्टीचा वाद चालाय, 2 BHK मला मिळू दे, एवढी पंढरीच्या परमात्म्याच्या चरणावरती विनंती केली, आम्हाला ते मिळेल. पण जर आम्ही देवाकडे जाऊन देवालाच मागितलं तर देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग मागणी आधारे जर आम्ही भगवंतालाच मागितलं तर आजच्या दिवशी भगवंताचं या ठिकाणी होणारं प्राकट्टीकरण म्हणजे काला प्रकरण. विठ्ठल आणखी सोपं करून समजून घ्यायचं का? लक्षात घ्या महाराज. आता खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहामध्ये इतर कीर्तन आणि काला कीर्तन यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण मंदिराचं वर्णन करतो, मंदिराचं वर्णन आपण वेगळ्या पद्धतीने करतो, पण कळसाकडे नजर गेली तर कळसाचं वर्णन मात्र वेगळं असतं. मग खऱ्या अर्थानं सप्ताहामधील कीर्तनं म्हणजे आपलं मंदिर आहे आणि त्याचा खऱ्या अर्थानं कळस जर कोणता असेल तर म्हणजे आजचं काला प्रकरण आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. म्हणजे खऱ्या अर्थानं महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय सांगतात की मंदिर पूर्ण झालं कशावरून समजावं? कळस बसला गेला. यज्ञ पूर्ण झाला कशावरून समजावं? यज्ञ कर्म पूर्ण झाले. आता जर पाहायला गेलं तर सोन्याला सुवर्णाला कस लागला कशावरून समजावं? त्याला 16वा कस लागला तरच त्या सुवर्णाला सुवर्ण अमृताची प्राप्ती होते. त्याप्रमाणे आता गंगा निघाली, पण गंगा जाताना कुठून जाईल सांगता येत नाही. भूकंप झाला, तिचा प्रवाही बदलला जाईल, पण जेव्हा ती समुद्राला जाऊन पूर्णत्वाने मिळाली तेव्हा मात्र तिचा प्रवास खंडित. अवघ्या झाल्यावर मी एका माया, अवघ्या झाल्यावर मी एका माया, अवघ्या झाल्यावर एका माया, अवघ्या झाल्यावर हे तुका म्हणे का सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर एक माया, अवघ्या झाल्यावर एक माया.
एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्याच महाराज. पुण्यस्मरण कीर्तनाला बरेचसे नव्हते का? आपल्याकडे ही सवय अजून सुरू झाली नाही. ही सवय झालीच पाहिजे महाराज. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा वटवृक्षाला कळस आहे. लक्षात घ्या. म्हणजे समुद्र मापम प्रतिशंती यदवत. समुद्राला ज्या वेळेस ज्या क्षणाला गंगा माता जाऊन मिळाली, तिचा प्रवास खुंटीत झाला, मग त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहामध्ये काला सेवा झाली आणि भगवंत या ठिकाणी अवतीर्ण झाले की सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त. विठ्ठल मग खऱ्या अर्थानं आता आपण पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे. काला प्रकरण, कारण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चारण्याचा काळ हा पवित्र असा काळ म्हणजे खऱ्या अर्थानं काला पर्व आहे. आणि पाहिला गेलं महाराज तर भगवंताचे नानाविध अवतार आहेत. आता अनंत अवतार घेशी भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी विटेवरी, म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भगवंताचे अनंत अवतार आहे, अनंत अवतार आहेत. पण त्यातही भागवत या ग्रंथाचा आपण जर अभ्यास केला तर भागवत या ग्रंथामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगण्यात आलेले आहे. आणि वारकरी मालिकेनुसार आपण जर अभ्यास केला तर वारकरी संत मालिकेनुसार आपल्याला 10 अवतार सांगण्यात आलेला आहे. आता खऱ्या अर्थानं 24 अवतार असो, 10 अवतार असो किंवा अनंत अवतार असो, पण गर्ग संहितेमध्ये याचेही 6 प्रकार करण्यात आलेले आहेत. कोणते? अंश, अंशांश, आवेश, कला, ताल, पूर्ण आणि पूर्णोत्तम. किती? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. म्हणजे हे जे 6 अवतार आहेत. पण आज आपल्याला अंश, अंशांश, आवेश आणि कला या 4 अंशाकडे जायचं नाही. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे 2 आहे, एक पूर्ण आणि दुसरा पूर्णोत्तम. मग आता पूर्ण आणि पूर्णोत्तम जाणकारांच्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की महाराज गर्ग संहितेनुसार जे 6 प्रकार आहेत त्यातल्या 2 प्रकारांवरती तुम्ही भाष्य करताय. एक म्हणजे पूर्ण आणि दुसरा म्हणजे पूर्णोत्तम म्हणजे परिपूर्ण. या दोन्हींमध्ये फरक काय आहे? लक्षात घ्या महाराज. जिथं कार्य करण्याचं सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही त्याला म्हणावं पूर्ण अवतार. आणि जिथं कार्य करण्याच्या सामर्थ्याबरोबर निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य आहे त्याला म्हणावं परिपूर्ण पूर्णोत्तम अवतार. मग खऱ्या अर्थानं पूर्ण अवतार कोणाला म्हणावं? पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र आहेत. आणि पूर्णोत्तम म्हणजे परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांकडं पूर्ण अवतार परिपूर्ण का म्हणू शकत नाही? त्यांना आपण पूर्ण अवतार का म्हणतो? प्रभू रामचंद्रांकडं सामर्थ्य नव्हतं का? एकपेक्षा अधिक पत्नी करण्याचं सामर्थ्य होतं, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं का? तुम्ही रामायण हा ग्रंथ बारकाईनं अभ्यासा. जेव्हा रामायणामध्ये घटना दुरुस्तीची समजा वेळ आली तर प्रभू रामचंद्रांनी कुणाकडे पाहिले? कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बोलिले वाल्मिकी तैसेची करेल वर्तून दावेल नामा म्हणे किंवा म्हणे नामा. मग आता इथं शब्द काय आहे? वर्तुनी दावेन का बदलूनी दावेल? वर्तोनी दाविल म्हणजे प्रभू रामचंद्रांना जेव्हा खऱ्या अर्थानं सामर्थ्य प्रचंड होतं पण निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर त्यांची नजर मात्र वाल्मिकी ऋषींकडे होती. कारण लक्षात घ्या महाराज, रामायण हा ग्रंथ सोपा नाही. आत्ता 5098 वर्ष पूर्ण झालीत बरोबर. आपण सुरुवातीला पाहिलं याच्या अगोदरचा कालखंड कोणता आहे? द्वापार युगाचा कालखंड आहे. द्वापार युगामध्ये 8 लाख बरोबर ना 64,000 किती? 8,64,000 वर्ष. आणि त्याच्या अगोदर त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. आणि त्या अगोदर 12,000 वर्षापूर्वी रामायण ग्रंथ लिहिलेला आहे. कुणी सांगितलं आहे? वाल्मिकी ऋषींनी. किती वर्ष? त्या अगोदर 12,000 वर्ष. पण आजपर्यंत रामायण या महाग्रंथातील घटना दुरुस्तीची वेळच आली नाही. एवढं मोठं त्या ग्रंथाचं महात्म्य म्हणजे रामायण ग्रंथ आहे. विठ्ठल 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 म्हणून खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना पूर्ण अवतार म्हटलं जातं. आणि पूर्णोत्तम परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. कारण कार्य करण्याचं सामर्थ्य प्रचंड आहे.
पण त्याचबरोबर हम करे सो कायदा निर्णय घेण्याचंही स्वातंत्र्य आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बारकाईनं भगवान परमात्म्याचं चरित्र पाहिलं तर या चरित्रामध्ये पूर्णोत्तम अवताराची परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या भगवान परमात्म्याचं चरित्र जर आपण या ठिकाणी ग्रहण केलं आणि या ठिकाणी मुखामधून जर ते खऱ्या अर्थानं आपल्या बरसलं तर आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनालाच नाही तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं चरित्र जर या ठिकाणी उच्चारलं तर आपल्या सप्ताहाला आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा दिवस म्हणजे आजचा काला दिवस आहे. विठ्ठल मग आता पुढचा प्रश्न, इथपर्यंत काही शंका? आता पुढचा प्रश्न असा आहे की भगवान परमात्मा श्रीकृष्णांचं चरित्र उच्चारावं, आचरावं की विचारावं? उत्तर स्पष्ट आहे, चरित्र ते केले देवे. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार आपण केला पाहिजे. का? कारण गोकुळात भगवान परमात्म्यानं केलेलं चरित्र आपण आचरण्याच्या पात्रतेचे नाही. ते एवढं महान आहे की आपण त्याकडे फक्त आणि फक्त उच्चारू शकतो. पण या पुढचं वाक्य लक्षात घ्या महाराज. ज्याप्रमाणे आता खऱ्या अर्थानं महाराजांनी काय सांगितलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे. तुम्ही टेन्शनमध्ये का? तुम्ही नाही पटलं तर नाही पटलं म्हणा, पण बोलत चला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग आता इथं असाही उल्लेख होऊ शकत होता, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी द्वारका मथुरा. पण इथं उल्लेख काय आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे. कारण भगवान परमात्म्याचं गोकुळामधील चरित्र हे खऱ्या अर्थानं आम्ही उच्चारावं, कारण आचरण्याच्या पात्रतेचे नाही. पण या पुढं जाऊन एक वाक्य सांगतो, मात्र भगवान परमात्म्याचं द्वारका आणि मथुरामध्ये जे चरित्र आहे ते चरित्र जर आजच्या तरुणाईनं आपल्या जीवनात आत्मसात केलं तर खऱ्या अर्थानं आयुष्याची कालवाकालव न होता जीवनाला खऱ्या अर्थानं कालारूपी यशाचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग खऱ्या अर्थानं आमच्या याही गोकुळाला जर खऱ्या अर्थानं ते सुख प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल? भगवान परमात्म्याच्या चरित्रातून, ज्यांचा 8वा अवतार म्हणजे परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या जीवनचरित्रामधून फक्त 8 गोष्टी, 8 सिद्धांत जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात केले तर याही गोकुळाला तो अंतपर आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मग कोणते सिद्धांत? भगवान परमात्म्याच्या चरित्रातला पहिला सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत म्हणजे परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. लक्षात घ्या, भगवान परमात्म्याचं चरित्र, या चरित्रातले हे 8 सिद्धांत आजच्या तरुणाईसाठी जीवन जगण्याचं सगळ्यात मोठं सार आहे. आणि त्यातला पहिला सिद्धांत परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं द्वापार युगामध्ये जर पाहिलं तर प्रांत ज्योतिषपूर नावाचं एक नगर होतं आणि त्याचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं नरकासूर. या नरकासुरानं 16,108 स्त्रियांचं अपहरण करून त्यांना बंदिवानामध्ये टाकलं होतं. आणि जेव्हा भगवान परमात्मा केशवांना ही बातमी कळाली तेव्हा केशवांनी त्या ठिकाणी नरकासुराला सांगितलं की नरकासूर, या 16,108 स्त्रियांची तो बंदिवानातून मुक्तता कर. पण प्रांत ज्योतिषपूर नावाच्या नगरीचा राजा असणाऱ्या नरकासुरानं हे अमान्य केलं आणि शेवटी भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र चाललं, नरकासुराचा वध झाला आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं या 16,108 स्त्रियांची मुक्तता केली. पण लक्षात ठेवा महाराज, जेव्हा या 16,108 स्त्रियांची मुक्तता झाली त्यांच्या आनंदाला उधाण आलं आणि ते धावत धावत खऱ्या अर्थानं आपल्या घरापर्यंत आल्या, आपल्या गावात आल्या, घरापर्यंत गेल्या. पण आज त्यांच्या सासूसासऱ्यांनी दरवाजे लावून घेतले, त्यांच्या नवऱ्यांनी त्यांच्या पातिव्रत्यावरती संशय घेऊन दरवाजे खऱ्या अर्थानं बंद केले. आता त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. म्हणून त्याने भगवान परमात्मा श्रीकृष्णांचा टाहो फोडला. आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णांचं चरित्र जर पाहिलं तर एक वेळेस सृष्टीवरती आलेल्या प्रलयाचा आवाज ते दुर्लक्षित करतील, पण भक्तांना दिलेली साथ ते कधी दुर्लक्षित करू शकत नाही. म्हणून तर भगवान परमात्मा धावत आले, आता यांच्यासमोर असणारा आत्महत्येचा पर्याय पाहिला आणि शेवटी भगवान परमात्म्यानं या 16,108 नारींना समाजामध्ये पुन्हा सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 16,108 पुष्पमाला आपल्या गळ्यात घालून घेतल्या. भगवान परमात्म्याला हे माहीत होतं की भविष्यामध्ये, पुढच्या काळामध्ये यामुळं मला कदाचित टीकेला सामोरंही जावं लागेल, पण तरीही
टीकेचा विचार करून सत्य कर्माला घाबरतील ते कर्मयोगी भगवान परमात्मा श्रीकृष्ण कुठले? अहो विचार करा. आता काही जण भले कथांमध्ये सुद्धा सध्या एक नवीन शब्द आणलाय, रासलीला. आता भगवान परमात्म्यानं 16,108 पुष्पहार जर आपल्या गळ्यात घालून घेतलेत, ह्या जर त्यांच्या धर्मपत्नी असतील, तर मला सांगा, दुर्बीण लावून तुम्ही कोणताही ग्रंथ तपासा, कोणताही ग्रंथ तपासा, या 16,108 स्त्रियांपासून एक तरी अपत्य आहे का हो? कारण आमचं धर्मशास्त्र असं सांगतं, भगवान श्रीकृष्णांचं दाम्पत्य जीवन हे त्यांच्या अष्टभार्या म्हणजे 8 पत्न्यांसोबत होतं. या 16,108 स्त्रियांपासून एकही दाम्पत्य नाही. कारण यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आपल्या गळ्यात पुष्पहार घालून घेण्याचं एकमेव कारण जर भगवान परमात्म्याचं कुठलं असेल, तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं त्या स्त्रियांना सन्मान देणं होतं. कारण भगवान परमात्म्याचं चरित्र म्हणजे सन्मानाचं चरित्र आहे. जर याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं, पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा लक्षात घ्या महाराज, याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं, तर ज्यावेळेस भगवान परमात्म्यानं अर्जुनाला कंसवधाचा आदेश दिला ना, कंसवधाचा, तोही देण्याचं कारण काय होतं? कारण ज्यावेळेस द्रौपदीला भर सभेमध्ये दुशासनानं ओढत आणलं होतं, त्यावेळेस तिथं कर्ण बसलेला होता. पण कर्ण फक्त पाहत राहिला, पण त्यानं विरोध केला नाही. आणि ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती युद्ध पेटलं आणि कर्ण कोसळला, त्यावेळेस कर्णानं कुरुक्षेत्रावरती असं सांगितलं की कान्हा, माझा जो वध आहे हा धर्मविरोधी आहे. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थात कर्णाकडे पाहिलं आणि सांगितलं, ओ प्रजापी धर्म उजागर करने वाले, बड़े सत्कर्म नीति करने वाले, द्रौपदी को सभा में खींच लाके, दुर्योधन को उसकी दासी बता के, श्री जाति को सम्मान दिया जो, तुम सबने वो आदर किया जो, वो क्या सब धर्म ही था? लक्षात ठेवा, भगवान परमात्मा जो स्त्री का दर्द नहीं समझता, उसे कभी मर्द नहीं समझते. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, याही पुढे जाऊन जर भगवान परमात्म्याचं चरित्र पाहिलं, तर मला सांगा, भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणजे परिपूर्ण अवतार आहे. आणि त्या मानानं गांधारी जर पाहिली तर एक सामान्य स्त्री आहे. पण जेव्हा गांधारीनं भगवान परमात्म्याला निर्वंश मरण्याचा शाप दिला, परिपूर्ण अवतार असणाऱ्या भगवान परमात्म्याला तो शाप माघारी पाठवता आला असता, पण एका स्त्रीच्या शब्दाचा अपमान होऊ नये म्हणून भगवंतानं तो शापही हसत हसत स्वीकारला. कारण लक्षात घ्या, जर भगवान परमात्म्याचं चरित्र पाहिलं, कारण त्या चरित्राला वेगळं वळण देण्याचा हल्ली फार मोठा प्रयत्न झाला आहे. पण पुरुष संस्कृतीमध्ये जरा खऱ्या अर्थानं पुरुषार्थ जर कोणाला म्हणत असतील, तर पुरुषार्थाची व्याख्या करताना भगवान परमात्मा जो स्त्रीला सन्मान देतो, त्याला खऱ्या अर्थानं पुरुषार्थ ही संकल्पना देतात. कारण भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये प्रत्येक पानावर स्त्रीचा त्या ठिकाणी सन्मानच आहे. पण त्याला आम्ही खऱ्या अर्थानं चुकीचे शब्द वापरल्यामुळं आमच्या मूळ ग्रंथांचा अपमान होतोय, हे मात्र आमच्या लक्षात येत नाही. शोकांती काय विठ्ठल म्हणून लक्षात घ्या महाराज, या काल्याच्या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्या, जो परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं, जो स्त्रीचा सन्मान करतो, त्याला जर भगवान परमात्मा परिपूर्ण पुरुष म्हणत असेल, तर आमच्यावरती जर भगवंताचा आशीर्वाद प्राप्त व्हावा एवढी अपेक्षा असेल, तर खऱ्या अर्थानं त्यासाठी आम्हाला सर्वप्रथम स्त्रीचा सन्मान करावा लागेल. आणि दुसरं सूत्र, भगवान परमात्म्याच्या चरित्रातून जर कोणतं शिकायचं असेल, तर सर्वप्रथम शांती, नाहीतर क्रांतीनंच धर्मरक्षणासाठी उभं राहावं लागतं. आता भगवान परमात्म्याचं चरित्र जर आम्ही पाहिलं, तर भगवान परमात्म्याचं चरित्र म्हणजे शांतिप्रियतेचं चरित्र आहे. कारण तुम्ही कोणताही खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण चरित्रातला कोणताही अध्याय काढा, पण शांती कुठपर्यंत योग्य आहे. आज जर आजूबाजूला नजर टाकली, तर आमच्या देव, देश आणि धर्मावर होणारी टीका जेव्हा आमच्या समोर येते, त्या विरुद्ध अनेक आवाज उठवले जातात. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला समोर घेणं अत्यंत गरजेचं आहे. शिशुपाल हा भगवान परमात्म्यांच्या आत्यांचा मुलगा होता, पण त्याच्यावरती भगवान कान्हांचं प्रचंड प्रेम होतं. पण एकदा आकाशवाणी झाली की या शिशुपालाचा वध भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्या हातून होणार आहे. आणि तेव्हा मात्र शिशुपालाची आई धाय मुकलून रडू लागली. म्हणजे श्रीकृष्णांची आत्या श्रीकृष्णांच्या जवळ आली आणि त्यांनी कान्हाला सांगितलं, कान्हा, माझ्या लेकराचा वध तुझ्या हातून होणार आहे.
भगवान परमात्म्यानं आत्याच्या डोळ्यातल्या आसवं पाहिल्याने सांगितलं, आत्या काळजी करू नकोस. अगं तू जेवढं प्रेम शिशुपालावर करते तेवढंच प्रेम मीही शिशुपालावर करतो. पण आकाशवाणी झाली आहे तर मी तुला शब्द देतो, जोपर्यंत शिशुपालाचे 100 अपराध होणार नाहीत तोपर्यंत कितीही मोठा त्याचा अपराध असेल तर मी त्याला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. पण 100 अपराध जर पूर्ण झाले तर मात्र मला आकाशवाणी म्हणजे वचनाला जागावं लागेल. आणि त्याच वेळी कालखंड पुढे गेला. शिशुपाल वयानं मोठा होऊ लागला. आता त्याचं रुक्मिणी मातेवर प्रेम जडलं. आता रुक्मिणी माता तर भगवान कान्हांवरती प्रेम करत होत्या आणि म्हणून या शिशुपालानं प्रचंड राग भगवान परमात्म्याबद्दल मनात धरला. आणि ज्यावेळेस पांडवांचा राजशुद्धी यज्ञ झाला ना महाराज, त्यावेळेस सगळे बसलेले होते आणि या सगळ्यांमध्ये शिशुपालानं अत्यंत खालच्या पातळीवर येऊन भगवान परमात्म्याला अवाच्य शब्द वापरायला सुरुवात केली. सगळा दरबार पाहत होता पण भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. पण जसे शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाले, पुढच्या क्षणी खऱ्या अर्थानं सरदिशी सुदर्शन चक्र निघालं. शिशुपालाचं शिरधडाच्या वेगळं झालं आणि मग भगवान परमात्मा उत्तरले, मैं मौन हूँ तो समझो मेरा मौन बोलता है, बोलने से पहले 100 बार तोलता है. जहाँ कोई शिशुपाल शब्द की मर्यादा लांग देता है, फिर वहाँ बासरी वाला मौन नहीं सुदर्शन चक्र डोलता है. शांती तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत ती मर्यादेत आहे. पण जेव्हा ती मर्यादा तोडते तेव्हा तीच शांती प्रस्थापित करण्यासाठी क्रांतीच करावी लागते. हे भगवान श्रीकृष्ण आम्हाला शिकवतात. हा एकच प्रसंग नाही, भगवान परमात्म्याचं चरित्र तुम्ही बारकाईनं अभ्यासा. भगवान परमात्मा केशव युद्धाच्या बाजूला कधीच नव्हते महाराज, म्हणून तर स्वतःहून ते कौरवांकडं शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले. पण पहिल्यांदा खऱ्या अर्थानं फक्त 5 गावं मागितली, नाही दिली. फक्त सुईच्या टोका एवढी जमीन मागितली, तीही नाही दिली. पण उलट याच युधिष्ठिरानं त्या ठिकाणी पाहता भगवान परमात्म्याला जेरबंद करण्याचा आदेश दिला. आणि जसा जेरबंद करण्याचा आदेश दिला तसं भगवान परमात्म्यानं आपलं विराट रूप दाखवलं. आणि त्या ठिकाणी शांतिदूत असणाऱ्या भगवान परमात्म्याला क्रांतिदूत बनायला वेळ लागला नाही. आणि समोर पाहत भगवान परमात्मा उत्तरले, मेरा कहा तूने नहीं माना, मैत्री का मोल तूने नहीं जाना, ले अब मैं जाता हूँ मगर अंतिम सत्य सुनाता हूँ. अब याचना नहीं रण होगा, जीवन जय या फिर मरण होगा. खऱ्या अर्थानं शांती तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत ती मर्यादेत आहे. पण जेव्हा शांती मर्यादा पार करते तेव्हा त्या मर्यादेला पुनर्स्थापित करण्यासाठी या सृष्टीच्या पाठीवर क्रांतीच करावी लागते. हा सिद्धांत आम्हाला भगवान श्रीकृष्ण देतात. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याच्या चरित्रातून 3रं सूत्र आज शिकून जा. प्रेम म्हणजे वासना नव्हे. कारण खऱ्या अर्थानं प्रेम या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर खरे भगवान परमात्म्याच्या चरित्राशिवाय प्रेम या शब्दाचा अर्थ आपल्याला कुठंच दिसत नाही. ज्यावेळी भगवान परमात्मा कंसवधासाठी मथुरेला निघाले त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं राधेच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडू लागले. राधा मातेनं कान्हाला बोलावणं धाडलं. गोपिकांनी बातमी पोहोचवली आणि भगवान परमात्मा धावत धावत राधेच्या समोर आले. राधेची नजर गेली, डोळ्यातल्या अश्रूंचा महापूर दाटला आणि तिनं भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि सांगितलं की केशवा, अरे मला इथं ठेवून तू मथुरेला निघालास, माझ्यासोबत विवाह कर, मी तुझ्या सोबतीला येते. भगवान परमात्म्याने एक वेळ राधा मातेकडे पाहिलं आणि आपली नजर फिरवली आणि तसं राधा मातेच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडू लागले. आणि राधा माता उत्तरली, म्हणजे खऱ्या अर्थानं कान्हा, मी तुझ्याबरोबर विवाह करावा असं बोलून मी काही चूक केली का रे? ही माझी चूक होती का? आणि माझ्याकडे तू मान फिरवलीस, माझ्याकडे पाहतही नाही. आणि शेवटी भगवान परमात्म्यानं शांतपणे आपली मान फिरवली आणि जशी मान फिरवली तशी खऱ्या अर्थानं राधा चकित झाली. कारण आता समोर भगवान परमात्मा श्रीकृष्ण नव्हते, तर समोर आता साक्षात राधा दिसत होती. आणि मग भगवान परमात्मा उत्तरले, राधा, अगं विवाह करण्यासाठी 2 जीवांची आवश्यकता असते, पण तू आणि मी वेगळे कुठे आहोत ग? अगं खऱ्या अर्थाला आपण दोघे जर एकच आहोत तर मी विवाह कुणाबरोबर करावा? माझ्या स्वतःबरोबर? राधेला कळून चुकलं आणि त्या ठिकाणी राधेनं आनंदानं परवानगी दिली. कारण लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याच्या जीवनातलं 3रं सूत्र आम्हाला शिकवून गेली ते म्हणजे प्रेम म्हणजे वासना नाही, प्रेम म्हणजे समर्पण आहे. आणि एवढं जरी भगवान परमात्म्याच्या चरित्रातून आज आम्हाला समजलं तर महाराष्ट्राच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार हे शब्द कायमचे निघून जातील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. वेळ कमी फार वेगात पुढे सरकतो. भगवान परमात्म्याच्या चरित्रातून 4थं सूत्र शिका.
कधीच कुणाबद्दल आपल्या मनात कधी कटुता निर्माण करू नका किंवा कटुता ठेवू नका. आता हा सिद्धांत जर आम्हाला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला भगवान श्रीकृष्णांबरोबर कर्णाचा जीवनपटही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कर्ण हा जर पाहिला तर कौरवांच्या बाजूने लढला आणि भगवान श्रीकृष्ण जर पाहिले तर खऱ्या अर्थाने ते पांडवांच्या बाजूने लढले. दोघांमध्ये अनेक भिन्नता होत्या. शेवटी जर पाहिलं तर भगवान परमात्मा विजयी रथाचे सारथ्य होते आणि कर्ण मात्र 17व्या दिवशी त्या ठिकाणी कोसळलेला होता. पण जर आपल्याला जीवनामध्ये हे सूत्र आपल्या जीवनातलं समजून घ्यायचं असेल तर कर्ण आणि भगवान परमात्म्याचाच अभ्यास करावा लागेल. कारण कर्ण आणि भगवान श्रीकृष्ण आम्हाला वेगवेगळे वाटतात, पण जर आम्ही भगवान परमात्म्याचं चरित्र बारकाईनं अभ्यासलं तर तुम्हाला लक्षात येईल की संबंध खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये कृष्ण आणि कर्ण दोन्ही कच आहेत. दोघांच्या जीवनामध्ये इतकी समानता होती. कारण लक्षात घ्या, कर्णाला जन्म झाल्याबरोबर त्यांच्या आईपासून दूर व्हावं लागलं. भगवान श्रीकृष्णांनाही खऱ्या अर्थानं जन्म होताच आपल्या मातापित्यांपासून दूर व्हावं लागलं. कर्णाचं खऱ्या अर्थानं मातापिता जर पाहिले तर सूर्यनारायण आणि कुमारी कुंती होते, पण त्यांचा सांभाळ अधिरथ आणि राधा यांनी म्हणजे खऱ्या सारथीपुत्र म्हणून तो पुढं त्यामुळंच आला, त्यांनी केला. भगवान परमात्म्याचा जन्म झाला ती खऱ्या अर्थानं देवकी माता आणि वसुदेव, पण त्यांचा सांभाळ ज्यांनी केला त्या म्हणजे यशोदा माता आणि नंदलाल आहे. दोघंही राजपुत्रच होते, पण ते लहानाचे मोठे मात्र खऱ्या अर्थानं आपल्या राजवाड्यात झालेच नाही. कर्ण सारथीपुत्र म्हणून वाढला तर भगवान परमात्मा नंदपुत्र म्हणून वाढले. दोघांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर दोघांच्या अनेक समानता सापडतील, पण या समानतेच्या पलीकडे जर आम्ही गेलो ना महाराज, समानतेच्या पलीकडे गेलो तर पण या सगळ्या गोष्टींमध्ये दोघांची फळं वेगवेगळी आहेत, बीज एकच आहे. नशीब दोघांचंही सारखं आहे. जन्मल्याबरोबर मातापित्यापासून दूर व्हावं लागलं. लहानाचं मोठं राजगादी समोर असताना का दुसऱ्याच्या घरी वाढावं लागलं, पण तरी या बीज एकच आहे. पण तुम्ही बारकाईनं श्रीकृष्णांचंही चरित्र पहा आणि कर्णाचंही चरित्र पहा, फळं मात्र वेगवेगळे आहेत. याचं कारण असं आहे, कर्ण आपला नशिबाला दोष देत राहिला, तो कधी आपला भूतकाळ विसरलाच नाही आणि भगवान परमात्म्यानं आपल्या भूतकाळाचा कधी आठवच केला नाही. कर्णानं आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या भूतकाळावरती राग आणि त्रागात संताप केला, पण भगवान परमात्म्यानं आपल्या भूतकाळावरती विचार न करता आपला वर्तमान काळ आनंदित केला. भगवान परमात्म्याचं चरित्र तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर कंस शेवटच्या घटकेपर्यंत हा अपमान आणि आपलं नशीब विसरूच शकला नाही. म्हणून त्यानं ते नशीब आणि तो आपल्या जीवनात आलेली कटुता ही विषाच्या कंठानं भरली आणि भगवान परमात्म्यानं तोच भूतकाळ वर्तमान काळात आणून अमृताच्या रसानं भरला. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण खऱ्या अर्थानं अध्यायाच्या शेवटी मात्र विजयी रथाचे सारथ्य होते आणि कर्ण मात्र 17व्या दिवशी कुरुक्षेत्रावरती मरून पडला होता. जगण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आजच्या 2023मध्ये आम्हाला हा प्रसंग देऊन जातो. लक्षात घ्या महाराज, 2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनानं आम्हाला दाखवून दिलं परिस्थिती ही म्हणजे तुमची आई बहीण किंवा बायको नाही जी आपल्या मताप्रमाणे चालेल. परिस्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते. रात्री असणारा राजा सकाळी रंक झालेलाही आपण पाहिला आहे आणि सकाळी सकाळी रंक असणारा दुपारी राजा झालेलाही आपण पाहिला आहे. परिस्थिती कधीही बदलत राहील, पण या परिस्थितीमध्ये नशिबाला दोष देण्यापेक्षा वर्तमान काळ घडवण्यावरती जो खऱ्या अर्थानं फोकस करेल तो खऱ्या अर्थानं गोकुळात जन्माला आल्यासारखा गोकुळासारखं यश मिळवेल. पण जो कर्णासारखा आपल्या भूतकाळाला आयुष्यभर दोष देत राहील शेवटी खऱ्या अर्थानं आयुष्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच तुमची निवड. मग आपले कर्णासारखी जीवन जगायचं की भगवान श्रीकृष्णासारखं जीवन जगायचं, याचा विचार जर या काल्याच्या निमित्तानं आज आपण करू शकलो तर आजची तुमची हीच निवड ठरवेल की तुमच्या जीवनाच्या कुरुक्षेत्रावरती तुम्ही विजयी भव हा आशीर्वाद प्राप्त करणार की पराजयाच्या गर्देत राहणार. आणि एवढं जरी आजच्या दिवशी समजलं तरी मला लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याच्या जीवनातून आता 5वं सूत्र शिका. जो काही गमवण्यासाठी घाबरतो तो जीवनात कधी काहीच कमवू शकत नाही. लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याचं चरित्र जर पाहिलं तर जन्माला आल्याबरोबर मातापिता गमवावे लागले. तिथून ते खऱ्या अर्थानं नंदलालाच्या घरी आले, पण कालांतरानं त्यांना माता देवकी, माता यशोदा आणि खऱ्या अर्थानं पिता नंदलालापासून सुद्धा दूर व्हावं लागलं. ज्या मथुरेमध्ये ते आले शेवटी मथुराही सोडावी लागली आणि ज्या द्वारकेत ते बसले ती द्वारकाही शेवटी सोडावी लागली. भगवान परमात्म्याचं चरित्र जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट मिळाल्याचा आनंद उत्सव भगवान परमात्म्यानं साजरा केला आहे. कारण तुम्ही बारकाईनं चरित्र अभ्यासा. जर आम्ही त्रेतायुगात रामायण ग्रंथ पाहिला तर रामायण या ग्रंथामध्ये रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. कारण प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्यासाठी
आणि त्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास चुकी नसतानाही भोगला महाराज. बरोबर. याचं कारण असं होतं की खऱ्या अर्थानं आपलं वचनाची गमवण्याची सुद्धा भीती. रघुकुल रीत सदा चली आई. पण इथं भगवान परमात्म्याचं चरित्र पाहिलं तर लगेच निर्णय, रिझल्टही लगेच. पटलं मला, बाकी माहीत नाही, सगळं सोडलं, पण चेहऱ्यावरचा आनंद आणि स्मित कधी सोडलं नाही. तुम्ही सिरियल पहा ना तर चरित्र वाचा. चरित्र वाचताना जर आपल्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या चरित्रात किती आनंद असेल तो शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. भगवान परमात्म्यानं सगळं गमावण्याची सुद्धा तयारी ठेवली म्हणून तर जीवनात सगळं काही कमवलं. हा विचार करा. ज्या मातीमध्ये ते खेळले, ज्या मातीमध्ये ते वाढले, ज्या यशोदा मातेच्या हाताने त्यांनी खऱ्या अर्थानं दही खाल्लं, ज्या राधेसोबतवरती प्रेम केलं, पण जेव्हा याच आनंदाच्या बागडण्याच्या दिवसामध्ये जेव्हा धर्मरक्षणासाठी आवाज मिळाला आणि कंसाच्या वधासाठी मथुरेला जाण्याची वेळ आली तेव्हा क्षणार्धामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं देवकी आपलं यशोदा मातेच्या चरणाला स्पर्श केला, राधेचा निरोप घेतला. आता प्रश्न माझा इथं बसलेला तुम्हा सगळ्यांना आहे, ज्या मातीत आपण राहिलो, अचानक जर बाहेर पडायचं असेल तर विचार करा, त्या यशोदा मातेचे प्रेम त्यांना अडवत नसेल का? त्या खऱ्या अर्थानं राधेचं प्रेम त्यांना मागं हात धरून ओढत नसेल का? पण जेव्हा धर्मरक्षणानं आवाज दिला, क्षणात हे सारं सोडलं आणि पुढे निघाले. कारण धर्मरक्षणासाठी त्यांना माहीत होतं की एवढं मोठं कार्य जर साध्य करायचं असेल तर त्यागसुद्धा तेवढाच मोठा करावा लागतो. अहो महाराजही सांगतात ना, जोपर्यंत आम्ही बीजाचा नाश करत नाही तोपर्यंत कणीसही कधी मिळणार नाही. एक बीजा केला नाश मग भोगिले कणीस. मग जर ते कणीस प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा बीजाचा नाश करावा लागेल, पहिल्यांदा बीज द्यावं लागेल. मग जर एखादी गोष्ट गमवण्याची आम्ही भीती निर्माण आमच्या अंतकरणात असेल, नवीन काहीतरी कमवण्याचा आम्ही कधी ध्यास घेऊ शकत नाही. कारण जगात व्यापारामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर मारवाडी समाज आहे. आणि एकूण आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर 20% जर श्रीमंती सगळ्यात मोठी कुणाकडे असेल तर मारवाडी समाजाकडे असते. पण या मारवाडी समाजामध्ये सगळ्यात मोठं जर तत्त्व कोणतं असेल ना महाराज, ते कधीही एका ठिकाणी चिटकून राहत. आता ते सुरुवातीच्या काळात एक वाक्य होतं, जहा ना पोहचे बैलगाडी वहा पोहचे मारवाडी. त्यानंतरही वाक्य परत आलं, जहा ना पोहचे रेलगाडी वहा पोहचे मारवाडी. जिथं तुम्हाला काहीच सापडणार नाही पण व्यापाराची संधी आहे तिथं मारवाडी पोचल्याशिवाय राहत नाही. कारण खऱ्या अर्थानं तो कधीही ज्या जागेवरती त्याचं बालपण गेलं, पण तो जर व्यापार तिथे नसेल तो थांबत नाही. तो कोणती गोष्ट गमावण्याची मारवाडी शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. रिस्क सगळ्यात मोठी जर कोण उचलत असेल हा समाज उचलतो. जो काही गमावण्याला घाबरतो तो कधीच काही कमवू शकत नाही. आमची पोरं इथून फक्त पुण्यात जर हॉस्टेलला जायचं म्हटलं ते म्हणतं गाव सुटत नाही, मित्र सुटत नाही. मग तूही MPSC सुटू शकत? लक्षात घ्या, जो कुछ खोता नाही कभी वो कुछ पाता नाही. लक्षात 6वा सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा जर आमच्या लक्षात घ्यायचा असेल तर मातृपितृभक्ती हीच ईश्वराची भक्ती आहे. आता मी पुन्हा थोडंसं एका मिनिटासाठी तुम्हाला माघारी घेऊन जातो. ज्यावेळेस कौरवांच्या दरबारामध्ये शांतिदूत बनून भगवान परमात्मा गेले होते, विचार करा, फक्त आणि फक्त दुर्योधनानं त्यांना बंदिवान करण्याचा प्रयत्न केला आणि भगवंतानं असं विश्वरूप धारण केलं की दुर्योधनाचे खऱ्या अर्थानं पाहता शरीरसुद्धा खऱ्या अर्थानं नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आलं. एवढं महाकाय स्वरूप त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं जर धारण केलं, पण एवढा महाकाय असणारा भगवान परमात्मा फक्त यशोदा मातेनं उखळाला बांधून ठेवला महाराज. एका वाक्यामध्ये जर खऱ्या अर्थानं संबंध श्रीकृष्ण चरित्राचं सार सांगायचं म्हटलं तर जो भगवान परमात्मा कुणाच्याच हाती लागला नाही तो यशोदा मातेनं उखळाला बांधून ठेवला. आणि भगवान परमात्म्याला माहीत होतं, अरे सृष्टी खऱ्या अर्थानं करंगळीवरती गोवर्धन उचलणारा माझा भगवान परमात्मा, पण आईनं जखडल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बांधून राहिला. कारण लक्षात घ्या, बांधणारी स्त्री ही त्यांची आई होती म्हणून ते जखडले गेले. अहो पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आम्ही जातो, पंढरीच्या रावळामध्ये आम्ही जातो, दरवर्षी आषाढी कार्तिकी माघ आणि चैत्र वारी करतो, पण तो पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा? अहो पुंडलिकाच्या घरात मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपल्या मातापित्यांना धर्मपत्नीला बरोबर घेऊन काशीयात्रा केली. पण काशीयात्रा करूनही भगवंताला साथ देऊनही भगवंत आले नाही. पण जेव्हा खरे चंद्रभागेच्या काठावरती जेव्हा मातापित्यांना देवत्वाचा दर्जा दिला, अहो हाच द्वारकेचा राहणा जो एवढा विश्वरूप असतानाही यशोदा मातेनं उखळाला बांधलं म्हणून खऱ्या अर्थानं जखडून घेत होता, तोच मात्र मातापित्याची भक्ती पाहिली आणि धावत पंढरपूर निवासी झाला. मग आम्हाला भगवान परमात्मा एक सांगतात, तुम्ही लाख मोठे व्हा,
हवे तेवढे मोठे व्हा. जगाला खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पाहताना मान उंचच करावी लागली पाहिजे. पण मायबापापेक्षा जो मोठं होण्याचा प्रयत्न करतो, भगवान श्रीकृष्ण सांगतात जगात त्याच्यापेक्षा छोटा माणूस ज्या जगात दुसरा कोणता नाही. नक्की मोठे व्हा, पण आईवडिलांपेक्षा मोठे होऊ नका. त्यांचा सांभाळ आपल्या जीवनात करा. काल्याच्या रूपानंच नाही, 365 दिवस भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि भगवान परमात्म्याच्या चरित्रातला 7वं सूत्र कधीही सोप्या भाषेत सांगतो, फावल्या वेळेचं योग्य नियोजन ज्याला करता आलं तोच आयुष्यात यशस्वी होतो. खऱ्या अर्थानं फावला वेळेचा ज्याला योग्य उपयोग करता आला तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून लक्षात घ्या, आता कोरोनाचा काळ आला, पण या 2 वर्षात आम्ही काय नवीन शिकलो जरा स्वतःला विचारून पहा बरं. या 2 वर्षाच्या काळात एकही गोष्ट आम्ही नवीन शिकू शकलो नाही, कारण आम्ही कोरोनाचा बाऊच एवढा केला की या 2 वर्ष आम्ही फक्त आणि फक्त आमच्या आयुष्याची माती केली. मातीत जाऊ नये म्हणून घरात बसलो, पण घरात बसूनही शेवटी आयुष्याची मातीच केली. नवीन काही केलं आम्ही? विचार करा. आज तुम्हाला सगळ्यात मोठं भगवान परमात्म्याच्या जीवनातलं सूत्र सांगून जातो महाराज. भगवान परमात्म्याचं तुम्ही खऱ्या अर्थानं महाभारत बारकाईनं पाहाव. महाभारत ग्रंथ जर तुम्ही बारकाईनं पाहिला तर महाभारतातला एकच टर्निंग पॉईंट असा आहे, एकच ठिकाण असं आहे का जिथं महाभारताचा अख्खा अध्याय बदलू शकत होता. आणि ते ठिकाण जर कोणतं असेल, ज्यांनी इथं बसलेल्या प्रत्येकानं महाभारत वाचलेलं आहे, त्या महाभारतामध्ये डोळेदृष्टीनं पहा महाराज. ज्यावेळेस दूतामध्ये पांडव हरले ना, त्यावेळेस शकुनी मामानं डाव टाकला होता आणि कौरवांसोबत की 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आणि जेव्हा हे सगळे वनवासाला गेले, 2-3 दिवसांनी द्रौपदीचे बंधू म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा केशव पांडवांचे पाठीराखे त्यांना भेटायला वनात गेले. आणि वनात गेल्यानंतर पाहिलं तर एका झाडाखाली धर्मराजा बसलेला होता. पुढं गेले, अर्जुन एका ठिकाणी बसला होता. आणखी पुढं गेले, झोपडीत द्रौपदी बसली होती. आणखी पुढं गेले, एका ठिकाणी नकुल आणि सहदेव दूध खेळत होते. भगवंत म्हटले जमलं आता, ज्याच्यामुळं तुमच्या आयुष्याची माती झाली तेच चालू आहे बाबांनो तुमचं आता. आणि आणखी पुढं गेले तर त्या ठिकाणी कंदमुळं भीम खात होता. आणि भगवंतानं फक्त शांतपणे पाहिलं, म्हटले सगळे इकडे या. हे काय चाललंय आता? आजच्या सगळ्यांनी बॅगा भरून ठेवा, उद्या सकाळी मी लवकर येईल, आपल्याला इंद्र दरबारात जायचंय. मृदुंगाची देवता कोण? भगवान इंद्र. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इंद्रदेवांची कृपा तुमच्या दोघांवरती फार मोठी आहे महाराज. एकदा दोघांसाठी जोरदार कारण टाळ्या होऊन जाऊ द्या, लक्षात घ्या महाराज. आणि मग त्या ठिकाणी इंद्रदेवांकडे जायचं. अर्जुनानं विचारलं कशाला? देव म्हणले मी सांगितलंय ना तुला, पुढे विचारायचं नाही. मग तरी आग्रह द्रौपदीनं धरला की कशासाठी जायचंय. आणि भगवान परमात्म्यानं पाहिलं आणि सांगितलं लक्षात ठेव द्रौपदी, उद्या आपल्याला इंद्र दरबारात यासाठी जायचंय, कारण इंद्र दरबारात जाऊन तुला झाडू आणि खऱ्या अर्थानं लादी पुसायचं काम शिकायचंय. कशाचं? लादी पुसणे, साफसफाई. कुणाला? जी भरत वर्षाची स्मर्धादिनी आहे तिला. अर्जुनाकडे पाहिलं आणि सांगितलं अर्जुन तुला मृदुंग शिकायचा आहे. कुणाला? सृष्टीच्या पाठीवरची सर्वश्रेष्ठ असणाऱ्या धनुर्धार्याला. भीमाकडे पाहिलं आणि सांगितलं भीमा तुला आचारी पण शिकायचंय. कुणाला? अरे सृष्टीच्या पाठीवर सर्वशक्तिमान असणाऱ्या भीमदादाला. नकुल सहदेवांकडे पाहिलं, सांगितलं तुम्हाला घोडे राखायला, घोडे चरायला शिकायचंय. कुणाला? सृष्टीच्या पाठीवरती सर्वात सुंदर असणाऱ्या 2 तरुणांना. आणि धर्मराजाकडे पाहिलं, सांगितलं धर्मराजा तुझा सल्ला मागचा चुकलाय, आता तुला सल्ले द्यायला शिकायचंय. कुणाला? साक्षात खऱ्या अर्थानं सृष्टीच्या पाठीवरती पांडवांचा कळस असणाऱ्या धर्मराजाला. आणि तिथून पुढं दुसऱ्या दिवशी सगळे धर्मराजाकडे गेले. धर्मराजाकडे तिथून पुढं शिक्षण सुरू झालं. मला सांगायचं एकाच वाक्यात की 12 वर्षानंतर जेव्हा अज्ञातवास सुरू झाला, अज्ञातवासाचा नियम असा होता, कौरवांपैकी जर कुणाचीही नजर पांडवांवरती पडली तर परत 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास. शकुनीसारखा मास्टर माइंड माणूस जगात सापडणार नाही. आणि असे शकुने गावागावासुद्धा जन्माला आले, फक्त आपल्याला तिकडं जायचं नाही. मग शकुनीने हा डाव टाकला होता. आता पांडवांनी विचार केला करावं काय. पण त्याच वेळी इंद्रदेवाकडे शिकलेलं फावल्या वेळेमध्ये ज्या 12 वर्षात जे शिकले ना, या सगळ्याचा वापर करत हे सगळे पांडव शेवटी विराट राजाकडे गेले. आणि विराट राजाकडे वेश बदलून द्रौपदी त्या ठिकाणी विराट राजाच्या राजाची दासी झाली.
अर्जुन हा बृहतडा नावाचा मृदुंग वादक झाला, त्या ठिकाणी भीम हा बल्लव नावाचा आचारी होऊन राहिला आणि नकुल सहदेव घोडे राखायला, घोडे चरायला शिकले आणि धर्मराजा त्या ठिकाणी सल्ले द्यायचं काम करू लागला. जंग कौरवांनी पछाडलं, पण 12 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जे काही फावल्याबळे शिकले त्याचा वापर असा केला 1 वर्षात कौरवांच्या हाती लागलेच नाही आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं अज्ञातवास पूर्ण झाला. त्यानंतर कुरुक्षेत्र झालं आणि पांडवांचा विजय झाला. आता इथं फक्त एकच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, जर फावल्या वेळेमध्ये खाओ पिओ मजा करो एवढाच मंत्र जर पांडवांनी 12 वर्ष अवलंबला असता तर अज्ञातवासात ते सापडले असते. अज्ञातवासात जर ते सापडले असते तर परत 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला असता. मग काहे का कुरुक्षेत्रन काहे का जीत, म्हणजे कुरुक्षेत्रावरती खऱ्या अर्थानं पांडव जिंकले नाही. भगवान परमात्म्याचं चरित्र बारकाईनं तपासा. भगवान परमात्म्यानं शस्त्र हातात न घेता बुद्धी चातुर्याच्या बळावरती असं खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाचा वापर पांडवांना करून दिला, त्यामुळं पांडव विजयी झाले. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात मिळणारा फावला वेळ, माझं वय झालं, मी वयस्कर झालो, रडू नका. त्या वयामध्ये नातवाला असं घडवा ज्याप्रमाणे जिजाऊने आपल्या नातवाला घडवलं होतं. खऱ्या अर्थानं मृत्यूचाही सोहळा त्या नातवानं साजरा केला. नाव धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले. अरे विचार करा, आपल्या जीवनामध्ये मिळणारा प्रत्येक वेळाचं योग्य नियोजन करू शकलात तर मला वाटतं काल्याच्या दिवशी नाही 365 दिवस भगवान परमात्मा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि 8वा जन्म म्हणजे 8व्या खऱ्या अर्थानं जर जन्म पाहिला तर भगवान परमात्म्याचा आहे. आणि या 7 सूत्रानंतर 8वं सूत्र ही तेच आहे की वरील ही 7 सूत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली आणि त्याचा या मृत्यूलोकात यशस्वीपणे वापर करू शकलो तर देह नावाच्या गोकुळालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जर ही 7 सूत्र आमच्या जीवनात आली तर बाळकृष्ण म्हणजे भगवान परमात्म्याचं आगमनच या गोकुळात झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथमचरण. गोकुळीच्या नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागर अंत पार नाही लेखा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात खऱ्या अर्थानं गोकुळामध्ये जो आनंद झाला तो अंतपार. अंतपार या शब्दाचा अर्थ आहे ज्याला आदिही नाही आणि अंतही नाही. म्हणजे असा जो आनंद आहे, आनंदाची ही जी रास आहे ना महाराज, ही आपल्याही जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा कलश म्हणजे समाधान आहे. पण ते समाधान नावाचा कलश आपल्या जवळ नाही. कारण खऱ्या अर्थानं काम क्रोध मोह माया लोभ याच्या जखडणमध्ये आपण अडकलो आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं त्या अंतपार सुखाची प्राप्ती आम्हाला साध्य होत नाही. पण त्या सुखासाठी जर मूळ मार्ग असेल तो समाधान आहे. आणि त्या समाधानाची चादर ज्या दिवशी आम्ही आमच्या अंगावर ओढून घेऊ त्या दिवशी सुखालाही अंतपार खऱ्या अर्थानं पारावर उरणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण गोकुळीच्या सुखाला हा अंतपार आनंद होण्याचं कारण काय आहे? बाळकृष्ण बाळकृष्ण नंदाघरी 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 बाळकृष्ण
जरा कमी झाला का? एकदा जोरदार कडाडून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं गोकुळाला जो आनंद झाला कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी, म्हणजे बाळकृष्णांचं नंदांच्या घरी जे आगमन झालं त्यामुळं गोकुळाला आनंद झाला. मग बाळकृष्ण कुणाच्या घरी आले? बोलत चला. कुणाच्या घरी? नंदांच्या घरी. मग नंदांच्या घरी आले याचा अर्थ आधी ते कुठंतरी होते. मग कुठं होते? त्यासाठी आम्हाला पुन्हा खऱ्या अर्थानं थोडंसं मागं जाणं अत्यंत गरजेचं आहे. सत्ययुगाचा कालखंड जर मी पाहिला तर सत्ययुगाच्या कालखंडामध्ये अध्यात्माच्या खऱ्या अर्थानं एक वेगळी उंची होती. त्याच उंचीला परमात्म्याच्या विचारांचा खऱ्या अर्थानं आसुरांचा नाश करण्यासाठी जर त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. पण भगवान परमात्म्याचा अवतार जर मी पाहिला तर द्वापार युगाचा त्यापुढे जेव्हा उत्तरार्ध सुरू झाला तेव्हा मात्र आसुरांचा पुन्हा एकदा संहार वाढला होता. आणि त्या संहारामध्ये सजीवच सोडा तर निर्जो दगडांनीही खऱ्या अर्थानं या राक्षसी सेनेचं कर्तृत्व आणि सत्ता मान्य केली होती. आणि या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थानं पृथ्वी मातेच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर दाटला होता. आणि त्याचवेळी डोळ्यातल्या आलेल्या आसवांसोबत गोमातेचं रूप घेऊन पृथ्वी माता ब्रह्मदेवांकडे आली. ब्रह्मदेवांसमोर हात जोडल्याने सांगितलं की खऱ्या अर्थानं आता पृथ्वीवरती वाढलेला असुरांचा भार एवढा प्रचंड झाला आहे की त्या भारामुळं आता तो भार मला सहन होत नाही. काळवंडली गेली आहे सारी पृथ्वी, आता काहीतरी मार्ग तुम्हीच दाखवावा. आणि शांतपणे ब्रह्मदेव उत्तरले, पृथ्वी धरणी मातेला सांगितलं काळजी करू नकोस, पण यातून जर उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला शेवटी खऱ्या अर्थानं आता भगवान विष्णूंकडे जावं लागेल. आणि गोमातेचं रूप घेतलेली पृथ्वी माता आणि ब्रह्मदेव इतर देवतांसह विष्णू भगवान परमात्म्याकडे आले. देवता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळे आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या चरणावरती लोटांगण घेतलं, नमस्कार केला. आणि त्यानंतर येण्याचं प्रयोजन सांगताना ब्रह्मदेवांनी फार चतुराने सांगितलं, देवा ज्याप्रमाणे वामन आणि वराह अवतारामध्ये तुम्ही या पृथ्वी मातेचं रक्षण केलेलं आहे, आता पुन्हा असुरांचा भार एवढा वाढला आहे, राक्षसी सेनेचं एवढं प्राबल्य वाढलं आहे की त्या भारानं ती मात्र डचमळू लागलेली आहे. या दासातून तिला जर मुक्त करायचं असेल तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि शेवटी भगवान परमात्म्यानं गोमातेचं रूप घेतलेल्या पृथ्वी मातेला धीर देत सांगितलं, काळजी करू नकोस, तुझ्या या जोखडातून या दानवांच्या जोखडामधून मुक्त करण्यासाठी मी लवकरच अवतार कार्य घेत आहे. इतर देवतांना सांगितलं तुम्ही मला साह्यभूत व्हावं. आणि त्या ठिकाणी पृथ्वी माता आनंदून गेली, माघारी आली. आणि आता मात्र जे डोळे आसुसले होते की या द्वापार युगाच्या उत्तरार्धामध्ये कधी एकदा भगवान परमात्मा येत आहेत आणि या पापाचं या ठिकाणी परिमार्जन करतायत. डोळे जसे तिचे आसुसलेले होते तसे देवतांचेही होते. आणि मात्र आता भगवंताची लीला सुरू झाली. कारण इकडं मथुरेमध्ये कंसाची बहीण देवकी आता उपवर झाली होती आणि आता तिला सुयोग्य वर हवा. कारण त्या काळामध्ये MIDCचा भाग कुठंच नव्हता महाराज, त्यामुळं भावांचं बहिणीवर प्रेम असायचं. त्यामुळं रावण जरी खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम, खऱ्या अर्थानं कंस आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम करत होता आणि आपल्या बहिणीचं चांगलं व्हावं ही त्याच्या अंतःकरणात अपेक्षा होती. म्हणून त्यानं तिच्यासाठी आता चांगला मुलगा शोधायचा प्रारंभ केला. पण आताच्या काळासारखं त्याही काळात फार अवघड होतं महाराज. चांगली मुलं मिळत, सध्या आपल्याकडे चाललंय शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, पण पोरगी झालं MBBS पोरग इकडं गायंक आहे, कसं ताळतंत्र जोडायचं लक्षात घ्या महाराज. आणि त्याच वेळी कंसाच्या डोळ्यासमोर जो विचार आला की आता जर आपल्या बहिणीसाठी परिपूर्ण वर जर कोण असेल तर आपला मित्र वसुदेव आहे. वसुदेवासारखा परिपूर्ण खऱ्या अर्थानं पती तिला दुसरा कोणीही मिळणार नाही. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या कंसानं वसुदेवांना बोलवून घेतलं, आपल्या मनातला विचार सांगितला. विचार वसुदेवांनी ऐकला. 2 दिवसानंतर निर्णय दिला, मान्यता मिळाली, सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं आणि जय्यत तयारी सुरू झाली. पाहता पाहता त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी मातेचा विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर सजलेल्या रथामध्ये या कंसानं स्वतः सारथ्य करायला घेतलं आणि आपल्या बहिणीला खऱ्या रथाच्या आसनावरती बसवलं. आणि त्याला गावातून घेऊन जात असताना वेशीच्या जवळ आले आणि अचानक काळभोर ढग आकाशामध्ये दाटून आले. वेगानं वारे वाहू लागले, झाडं उन्मळून पडू लागली आणि आकाशात वीज चमकली आणि आकाशवाणी झाली की कंसा, अरे ज्या आनंदामध्ये तू आपल्या बहिणीला खऱ्या अर्थाने तुझ्या सासरी सोडायला चालला आहे, पण त्याच तुझ्या प्राणप्रिय असणाऱ्या बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं जशी आकाशवाणी झाली आणि कंसाचं डोकं हल्लं. आपल्या बहिणीचा जिच्यावर जीवापार प्रेम केलं तिचा जर 8वा पुत्र आपला वध करणार आहे, उपयोग काय एवढे कष्ट करून? ज्या बहिणीच्या बाळतपणाचा खर्च केला,
ज्या बहिणीच्या लग्नाचा खर्च केला, लग्न होईपर्यंत फक्त तेच कर्ज भरलं आणि MIDC तिकडे येणे प्लॉट वाढले म्हणून ती जर आता 500चा स्टॅम्प घेऊन येत असेल, काय उपयोग झाला त्या बहिणीला सांभाळण्याचा? लक्षात घ्या महाराज, आज मला तिकडे जायचं नाही, वेळ फार कमी आहे, मूळ मुद्दा सोडायचा नाही. मग तिथं कंसानं विचार केला, आता पर्याय नाही, न रहेगा बास तो न बजेगी. इथं आता विचार करायचा नाही. ज्या बहिणीला आपण सांभाळलं, जिला आपण हाताच्या फोडासारखं जपलं, तिचा 8वा पुत्र जर आपला वध करणार असेल तर न रहेगा बाज न बजेगी. आणि हातात आलेलं खड्ग जसं त्यानं देवकी मातेवरती उगरलं, वरच्या वर हात घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. हातोता धरिला वसुदेवे, हातोता धरिला वसुदेवे. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. हातोता धरिला वसुदेवे, हातोता धरिला वसुदेवे. आतापर्यंत तुम्हाला रोखून धरलं होतं, पण आता पुढं तुमचाच काळ आहे. आता तुमचाच काळ आहे, लक्षात घ्या महाराज. मग त्या ठिकाणी वरच्या वर जसा हात धरला आणि वसुदेवानं कंसाकडे पाहिलं. कंसा वेडा झाला का? कुणावरती वार करतोय? तुझ्या बहिणीवरती. अरे कंसा, तुझ्या बहिणीवरती वार करतोय, पण हे तू विसरून गेलास का? गर्भातल्या बाळाला सुद्धा इथं माहिती या सृष्टीवरती की या सृष्टीच्या पाठीवर सगळ्यात शक्तिशाली जर कोण असेल तो कंस आहे. पण असा कंस फक्त एका आकाशवाणीला घाबरला, हे जर उद्या खऱ्या अर्थानं जगाला कळालं तर खऱ्या अर्थानं तुझी काय किंमत राहील? लक्षात घ्या महाराज, कंसानं उगरलेलं शस्त्र होतं. खऱ्या अर्थानं कथा रोज ऐकतो आपण, कथा रोज ऐकतो, पण कथेतलं मर्म समजून घेत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं ते चरित्र आम्हाला आमच्या जीवनात उतरत नाही. शोकांतिका आहे. हात कुणी धरलाय? वसुदेवानं. कुणाचा धरलाय? कंसाचा. कंसाच्या हातात काय आहे? खड्ग. आणि मग त्या ठिकाणी हात धरला. आता कंसाच्या हातामध्ये शस्त्र आहे, पण त्या शस्त्राला निरुत्तर करणारं शस्त्र वसुदेवाकडे होतं. वसुदेवानं पहिलंच शस्त्र टाकलं. कंसा, अरे तू महाशक्तिशाली महाज्ञानी आहेस, पण जर तू तुझ्या बहिणीला मारण्याचं पातक केलं आणि नव्हे एका आकाशवाणीवर विश्वास ठेवून जर हे पातक केलं तर गर्भातल्या बाळाला माहिती आहे कंस महबलशाली आहे, पण तो आकाशवाणीला घाबरला, तुझी काय इज्जत राहिली? ज्ञान शब्द वाक्य चातुर्याच्या बळावरती वसुदेवाने असा बाण सोडला, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यज्ञ. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानरूपी शब्दाच्या बळावरती ज्ञानाची किंमत किती मोठी पहा. हातातल्या शस्त्रालाही निरुत्तर करण्याची ताकद जर कुठे असेल ती ज्ञानरूपी शस्त्रामध्ये आहे. आणि त्या ज्ञानरूपी शस्त्र म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या माऊलींचा जर 10 दिवस या ठिकाणी मुक्काम आहे तर ही माती किती पुण्यवान आहे, जी शब्दांमध्ये कधी मांडता येणार नाही. पण वसुदेवानं ज्ञानाच्या बळावरती टाकलेला बाण असा काही लागला की कंस मात्र स्वतः कंस आहे हेच विसरून गेला. आणि मग कंसाला वसुदेवाने सांगितलं की काळजी करू नकोस, तुझ्या मनात हीच भीती आहे की आमचा 8वा पुत्र तुझा वध करेल. मी वसुदेव तुला वचन देतो की आमची सगळी पुत्र आम्ही तुझ्या स्वाधीन करू. आता इथेही 2 खऱ्या अर्थानं गल्लत अशी आहे. काही ठिकाणी उल्लेख असा सापडतो की त्यानंतर कंसानं वसुदेवाने देवकीला बंदिवानात टाकलं. आणि काही पुस्तकांमध्ये उल्लेख असा सापडतो की पहिलं बाळ जन्माला आल्यानंतर देवकी आणि वसुदेवाला बंदिवानात टाकलं. उद्या तेवढ्या वाक्यावरून चर्चा नको म्हणून दोन्ही संदर्भ देतून पुढे निघतो. लक्षात घ्या महाराज. मग त्या ठिकाणी 1.5 वर्षांचा काळ निघून गेला. आता मात्र वचन मिळालं होतं. कंसाला माहीत होतं वसुदेव वचनाला जागणारा आहे. पहिलं बाळ जन्माला आलं. खऱ्या अर्थानं देवकी मातेला शुद्ध आली. त्या गोंडस लेकराचा चेहरा पाहिला आणि आईचं अंतःकरण द्रवून उठलं. पण त्याचवेळी वसुदेवानं मात्र आपला शब्द आठवला आणि वसुदेवाने ते लेकरू घेतलं. आणि कंसाला बातमी कळालीच होती. कंसानं ते लेकरू घेऊन बोलवलंच होतं. कंसाच्या समोर लेकरू गेलं. कंसानं आपल्या हातात घेतलं. पण आता जसं त्या लेकराकडं पाहिलं त्या कंसाचंही मन द्रवलं. कुणाचं? मामाचं. कुणाचं? पण आता बहीण हिस्सा मागल म्हणून मामा दिवाळीला सुद्धा यायचा बंद झालाय. कुणाचं हृदय द्रवलं? मामाचं.
आता मामा भाचीच्या लग्नाला पैसे मागेल म्हणून मामा भाचीपासून लांब झाला आहे, शोकांतिक आहे. गुंठ्याला भाव वाढला म्हणून मामा दूर झाला आहे, शोकांतिक आहे. पण त्या मामाचं हृदय द्रवलं आणि त्याने विचार केला, अरे खऱ्या अर्थानं देवकीचा 8वा पुत्र माझा वध करणार आहे, हा तर पहिला आहे, या बिचाऱ्याने माझं काय बिघडवलं आहे. आणि त्या मायेच्या ओंजाळामध्ये खऱ्या अर्थानं कंस बुडून गेला. कोण कोण पण त्या कंसानं त्या लेकराकडे पाहून मायेचा पाझर फुटला. पण तो कंस मला त्यामुळं बरा वाटतो, कारण तो खऱ्या अर्थानं मामा तरी होता. पण इथं आजचे कंस असे जन्माला आलेत, सोनोग्राफीत गर्भातच चौकशी करतायत आणि गर्भातच तुकडे काढून जर स्वतःचं पोटचा गोळा बाहेर काढत असतील तर या कंसांपेक्षा तो कंस चांगला होता असं म्हणावं लागेल महाराज, असं म्हणावं लागेल. लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी कंसानं पाहिलं, त्या लेकरावर नजर गेली आणि वसुदेवाला सांगितलं, हे घेऊन जा, या बिचाऱ्यानं माझं काय बिघडवलंय. पण आता मात्र सगळ्यात मोठी टोळी गावात जी असल्याशिवाय गावाला गाव पण नाही, ती नारदाची टोळी. नारद भगवान परमात्म्यानं पाहिलं, आता हे लेकरू मागं चाललं म्हणजे आता अवघड होऊन बसेल. जर कंसाचं पापच वाढलं नाही त्याला शिक्षा करायची कशी, पुण्य सारावया भेटी. मग आता खऱ्या अर्थानं नारद मुनींनी विचार केला, आता करायचं काय. मग नारद मुनी नारायण नारायण जप करत त्या ठिकाणी हजर झाले. कंसा का पाहिलं म्हणले, कंसा तुला मी फार हुशार समजत होतो, पण तू तर येडाच निघाला रे गाड्या. आणि मग त्या ठिकाणी विचारलं काय झालं. आणि मग नारद मुनी म्हटले, अरे या लेकरांना तू मागं पाठवतोय, तू सरळ मार्गी माणूस आहे, तुला छक्के पंजे कळत नाही. पण देवाची नगरी उजळणी उलटी राहिली तर तू 1 ते 8 पासून मोजतोय, पण 8 पासूनच सुरुवात झाली, मग हा पहिला नंबर लागेल, एडेपणा करू नको. मग नारद मुनी त्या ठिकाणी स्टॅम्प मारला आणि तो स्टॅम्प मारल्यानंतर मग कंसाच्या पापाची पिशवी भरायला सुरुवात झाली. एकदा नाही, दोनदा नाही, 6 बालक या कंसानं खऱ्या अर्थानं देवकी मातेने खऱ्या अर्थानं देवकी मातेच्या आणि वसुदेवांची संपवली. 7वा रोहिणीच्या योगमायेने रोहिणीच्या गर्भात गेला आणि मग खऱ्या अर्थानं सृष्टीच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी खऱ्या जर पाहिला गेलं तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता जन्माला येणार म्हणून तर तयारी सुरू झाली. कारण त्या मातीमध्ये आता सरांसाठी एकदा जोरदार काढून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं महाराज तर मग त्या ठिकाणी आता रोहिणी मातेच्या गर्भात गेला आणि मग 8वा पुत्र जन्माला येणार म्हणून सृष्टीवरती आनंदाला उधाण आलं. पाहता पाहता सगळे आनंदून गेले. आपल्या पोटी आता सृष्टीचा भगवान ज्याने सृष्टी निर्माण केली तो सृष्टीचा उद्गाता जन्माला येणार म्हणून देवकी खऱ्या अर्थानं देवकी माता आणि वसुदेव आनंदून गेले. पण त्याच आनंदामध्ये दिवसामागं दिवस जात होते. कंसानं मात्र आता आपलं सैन्य वाढवलं होतं. त्या ठिकाणी आजूबाजूला जर पाहिलं तर आता संबंध म्हणजे त्यांच्या सेनेचा गरडा होता. 8वं बाळ जन्माला आलं की लगेच कंसाला मिस कॉल द्यायचं ठरलं होतं. पण भगवान परमात्मा आणि देवकी मातेच्या गर्भात जसे भगवान परमात्मा आकार घेऊ लागले तसं चेहऱ्यावरचं तेज प्रचंड वाढू लागलं. ते प्रचंड तेज पाहून कंसाचं हृदयसुद्धा जळू लागलं महाराज. आणि ते हृदय जळत असताना पाहता पाहता दिवस काही निघून गेले आणि त्यानंतर भगवान परमात्मा 8 वर्षाचे स्वयंप्रकट झाले. आणि देवकी मातेच्या डोळ्यात त्या अश्रूंनी एकच सांगितलं, देवा अहो खऱ्या अर्थाने एवढा त्रास यासाठी घेतला का. तुम्ही जर 8 वर्षाचे होऊन प्रगट झाला तर तुमची आई म्हणून मला कोणी हाक मारेल का. देवानं सांगितलं, आई मी तुझ्या गर्भातूनच जन्म घेणार आहे, पण काय सांगायला आलोय तेवढं ताई. अगं खऱ्या अर्थाने इथं माझा जन्म झाला, मला इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन चला. नंदाच्या घराला मध नाही गोकुळाला. जय हो. नंदाच्या घराला मध नाही गोकुळाला. हो नंदाच्या घराला मध नाही गोकुळाला. नंदाच्या घराला मध नाही गोकुळाला. माया बदल देते नंदाच्या घराला मध नाही गोकुळाला.
लक्षात घ्या. महात्म्यानं सांगितलं, बाबा आई माझा जन्म झाला, तात्काळ मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्मली असेल ती माघारी घेऊन या. पण वसुदेवांनी विचारलं, देवा तुम्ही म्हणता हे सगळं ठीक आहे, पण माझ्या पायाकडे तुमचं लक्ष गेलंच नाही, हाताकडे तुम्ही पाहिलंच नाही. अहो या सगळ्या साखळदंडांनी मला वेढलंय, आता जाऊ येऊ कसा? तुम्ही जन्माला याल पण तुम्हाला घेऊन जाऊ कसं? मला पुढचं पाऊल टाकता येत नाही. कांजण्यांनी साखळदंडांनी माझे हातपाय जोखडले आहेत. लक्षात घ्या महाराज, भगवान परमात्म्याच्या चरित्रातलं फक्त पहिलं आणि अमृतकल सूत्र भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वसुदेवांचा हात हातात घेतला, घट्ट पकडला आणि शांतपणे सांगितलं, बाबा काळजी करू नका, मै हू ना. आपल्या घरी गेलात, आपल्या वडिलांचा हात हातात घ्या आणि त्यांना घट्ट हात पकडून एकच सांगा, बाबा काळजी करू नका, मै हू ना. त्या बापाला स्वर्गात जायची गरज पडणार नाही, घरच स्वर्गासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि मग जसे भगवान परमात्म्यानं सांगितलं काळजी करायचं कारण नाही, मग आता वसुदेवांना कळून चुकलं, आता टेन्शन घ्यायचं. पण तिकडं देवकी माता एकच सांगायची, देवा तू असा जन्माला आला तर माझं बाळ म्हणून तुला कोणी म्हणणार नाही. मग भगवंतानं सांगितलं, काळजी करू नकोस, मी तुझ्या गर्भातूनच जन्माला येणार आहे, फक्त एवढंच सांगायला मी आलतो. पण खऱ्या अर्थानं मग घड्याळाचा काटा पाहिला तर 12ला 5 मिनटं बाकी होते, म्हणून थोडंसं वेगात पुढं परत निघूयात. मग खऱ्या अर्थानं दिवसामागून दिवस गेले आणि मग तो दिवस उजाडला महाराज. श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार, रात्रीचा 12चा समय आणि खऱ्या अर्थानं आसुरी प्रवृत्तीचे 12 वाजवण्यासाठी रात्रीच्या 12च्या समयाला या सृष्टीच्या पाठीवर द्वापार युगामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा जन्म झाला. एकदा दोन्ही हात उंच करून भगवान परमात्म्याच्या आगमनाचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शंकर स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्णा खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि वसुदेवाने आपल्या लेकराकडे पाहिलं. यशोदा देवकी मातेच्या डोळ्यातून खळखळ अश्रू होऊ लागले. माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार. एका आईचं काळीज मात्र पिळवटून गेलं. अरे आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपलं 2 वर्षाचं लेकरू फक्त 5 मिनिटांसाठी जर डोळ्यापासून दूर झालं तर खऱ्या अर्थानं मृत्यू परवडतो. पण नजरेला मात्र लेकरू दूर झाल्याची जाणीव सहन होत नाही. इथं मात्र 7 खऱ्या अर्थानं लेकरं तर गेली आणि 8वं लेकरू डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं जन्मल्याबरोबर जाणार होतं. पण त्याचवेळी एका पित्यानं मात्र आपल्या वचनांचा बांध जिवंत ठेवला आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला दिलेलं वचन की आता गोकुळात घेऊन जायचंय म्हणून झटपट त्या ठिकाणी जी टोपली होती टोपली घेतली आणि भगवान परमात्म्याला टोपलीत घेतलं. जोडखंड कधी गळून पडले कळूनसुद्धा आलं नाही. त्या रात्री भगवंताची लीला एवढी अगाध होती का जे सगळे कंसाचे सैनिक त्या ठिकाणी पहारे द्यायला होते त्यात शांत झाले होते, निद्राधीन होते. आणि त्याचवेळी वसुदेवाने आपल्या लेकराला टोपलीत घेतलं, बाहेर आले, समोर नजर टाकली, धोधो पाऊस मात्र कोसळत होता. पण या पावसामध्ये खऱ्या अर्थानं वादळ वारं पाहिलं. पण एका बापाच्या अंतकरणात एक विचार येऊन गेला, मी जर वेळेत पोचलो नाही तर कंस माझ्या लेकराला संपवेल. अरे यमुनेला महालेला महापुराची पर्वा न करता त्या बापानं आपल्या डोक्यावर लेकराला घेतलं आणि एक एक पाऊल पडू लागलं. लक्षात ठेवा महाराज,
त्याच वसुदेवासारखा एक वसुदेव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, जो वसुदेव कधीच पडद्याच्या समोर न येता पडद्यामागून आपल्या लेकरांसाठी धावत असतो. आर्थिक कुचंबना त्याची झाली तर वादळासारखे त्या संकटानं तो लढत असतो. कोसळणाऱ्या दुःखाच्या यातनांमध्ये तो पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं माघारी न फिरता आपल्या लेकरांसाठी जीवन जगत असतो. तो वसुदेव ज्या दिवशी समजला त्या खऱ्या अर्थानं त्या वसुदेवांचा लेकरू म्हणजे भगवान कान्हा आशीर्वाद दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीत. सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि यमुनेला आलेला महापूर एवढा प्रचंड होता. त्या प्रचंड महापुरामध्ये स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता वसुदेवांचं एक एक पाऊल पडत होतं. अरे डोक्याच्या वरती पाणी गेलं, पाहता पाहता टोपलीपर्यंत आलं. भगवंताचा अंगुष्ठा लागला म्हणजे अंगठा लागला. लक्षात घ्या महाराज. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहता पाहता पूर ओसरला. वसुदेव आपल्या लेकराला घेऊन गोकुळात आले. त्या ठिकाणी माया जन्मली होती. मायेला घेऊन ते माघारी निघाले आणि भगवान परमात्म्याला नंदलालाच्या घरामध्ये ठेवलं. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आज आपल्याला वसुदेवांसोबत मागं जायचं नाही तर गोकुळात काय झालं एवढंच पाहिजे. मग गोकुळामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज जी दाई रोज रात्री जागी होती, आज मात्र माया जन्मली म्हणून ती निद्राधीन झाली. आणि कोणतीही माया असू द्या, ती जर जन्माला आली की निद्रा डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही. मग ती माया पैशाची असू द्या, संपत्तीची असू द्या, अहंकाराची असू द्या, ती जर खऱ्या अर्थानं एकदा स्वार झाली तर डोळ्यावर अहंकाराची झापड आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या महाराज. आणि मग जशी सकाळी दाईला जाग आली ती यशोदा मातेच्या पोटी पुत्र जन्माला आला. कारण नंदाच्या घरात सगळं होतं पण पुत्र नव्हता. आणि जसा पुत्र जन्माला आला दाई उड्याच मारू लागली. तिच्या डोक्यात एकच होतं, आता मला बोनस मिळाला पाहिजे. आणि बोनस कोण देईल? नंदराजा. ती धावत नंदराजाकडे गेली. नंदराजा त्या ठिकाणी झाडलोट करत होते. त्यांनी पाहिलं, जशी दाईनं बातमी दिली नंदराजांनी गळ्यातला हार तिच्या गळ्यात टाकला. आता तिला तेवढंच पाहिजे होतं. पण आता मला सांगा, तुमच्या पोटात कोणती गोष्ट राहू शकेल का? उत्तर तुम्हीच द्या. हा म्हणा, नाही म्हणा, कोणतीही गोष्ट असू द्या, कितीही परिस्थिती कशीही असू द्या, तुमच्या पोटात ती फार काळ राहील का? मग ती फार काळ राहू शकत नाही असंही म्हणता येणार नाही महाराज. कारण खऱ्या अर्थानं गोष्ट कोणती राहते किंवा नाही त्या माऊलीच्या पोटात मला माहीत नाही. पण तुम्ही मी 9 महिने 9 दिवस राहिलोय म्हणून या सृष्टीत आहोत. हे आता माऊलीचे सगळ्यात मोठे उपकार आहेत, सगळ्यात मोठे. लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी त्या दाईच्या मनात एकच विचार. आता सगळ्यांना सांगितलं पोटात राहतंय कुठं. ती धावत धावत गेली. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, एक वाटीत सुंठ वडे. एक धावती एकी पुढे, एक वाटी सुंटावळे. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. लक्षात घ्या महाराज. मग खऱ्या अर्थानं सबंध गोकुळामध्ये पाहता पाहता बातमी पसरली आणि सबंध गोकुळाला आनंद झाला. त्या काळात गावाला आनंद व्हायचा, आता सख्या भावाला आनंद होत नाही. आज एकेका वाक्यातच पुढे जायचं आपल्याला. त्या काळात गावाला आनंद होत होता, आता शेजाऱ्याला आनंद होत नाही. अहो परवाच एक घर तर असं पाहिलं,
त्या माऊलीला बाजारात जायचं होतं आणि तिचं पोरगं शाळेतून येणार होतं, म्हणून तिनं डाव्याकडच्या फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणीकडे चावी दिली आणि उजवीकडच्या मैत्रिणीला सांगितलं माझ्या घरावर लक्ष ठेव बरं, डावीकडे चावी देऊन ठेवली. एवढी वाईट परिस्थिती सध्या आहे. पण लक्षात घ्या बरं, आता सगळीकडे एकच वाक्य आहे सध्या पुणे जिल्ह्यात, पोरं लग्न झालं का एकत्र राहायला तयार. महिला मंडळ हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे ना, तुमची लेकरं लग्न झाल्यावर एकत्र राहत नाही. आता विषय निघाला, एका वाक्यात सांगतो. एका घरात जर 2 जावा असतील, दोन्हींची जावांची मुलं 5-5 वर्षांची असतील आणि मोठ्या जावेने जर दूध गरम केलं आणि बिस्किटचा पुडा आपल्या मुलाच्या हातात दिला, तिचं पहिलं वाक्य काय असतं? बाळा जा बारकीच्या पोराला बोलून आण आणि दोघं इथं एकत्र बसून दूध आणि बिस्किट खा, असंच ना. आता तुम्ही असताय, मी तर काही बोललोय नाही. तुमचं वाक्यच असं आहे, बाळा दुधाचा ग्लास लवकर संपव, बिस्किटचा पुडा लवकर संपव. मोठीचं पोरगं आलं, बारकीचं पोरगं आलं, तुला काहीच ठेवणार. मग आईच जर 2 वर्षापूर्वी लेकरासमोर दुधाची वाटणी करती, तो 25 वर्ष झाल्यावर रामकृष्ण हरी म्हणाल का? चूक त्या मुलाची आहे का? चूक त्या मुलाची आहे का? लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं मग पाहता पाहता त्या काळात गोकुळाला आनंद व्हायचा, सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला, जणू गुढीपाडव्याचा सण साजावा. असं गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. गाती गाणे, कथा गाती गाणे, कथा गाती गाणे, कथा गाती गाणे. बाळकृष्णांना घरी, बाळकृष्णांना घरी, बाळकृष्णांना घरी, बाळकृष्णांना घरी. गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे, गुढिया तोरणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्णांना घरी, आनंदल्या नर नारे, बाळकृष्णांना घरी, आनंदल्या नर नारे, आनंदल्या नर नारे, आनंदल्या नर नारे. खऱ्या अर्थानं सबंध गोकुळाला आनंद झाला. बाळराजे खऱ्या अर्थानं आकार घेऊ लागले, बाळकृष्ण कलेकलेने वाढू लागले. मग आता एक एक कंसाकडून अनेक लोक आली. आज तिकडं जायचं नाही, अभंग आज आपल्याला गोकुळातील भगवान परमात्म्याच्या आगमनाचा आहे. पण सगळे आले आणि तोंड घशी पडून गेले. मग खऱ्या अर्थानं आता शाळेत जायचा पहिला दिवस आला. कुठं? शाळेत. मग आता CBSEला घालायचं, सेंट्रल बोर्डाला घालायचं, पिवळ्या डब्यात पाठवायचं म्हणून मम्मी रुसून बसायचं. तसं त्या काळात काही नव्हतं. आता शाळेत जायचं म्हणजे काय, तर खांद्यावरती घोंगडी घेतली, हातात काठी घेतली, कांबळी खांद्यावर टाकली. खऱ्या अर्थानं ते निघाले आणि पाहता पाहता तिथं गेल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी यशोदा मातेने सांगितलं, आता माझ्या लेकराला चांगलं सांभाळा, माझ्या लेकरावर लक्ष ठेवा. आणि लेकरावर लक्ष जसं ठेवायला सांगितलं, आता लेकरू सोपं आहे का महाराज? इथून पुढचं सगळे जर भगवंताचं गोकुळातलं चरित्र पाहिले, चरित्र ते उच्चारावे केले देवे, कारण गोकुळातलं चरित्र सोपं नाही. पण एका वाक्यावरती आपल्याला शेवटी पोचायचं, तो शब्द आहे काला, जिथून आपण सुरुवात झाली. लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी ज्यावेळी दुपारची वेळ झाली, मग सगळ्या गायी सोडल्या शेतात एकदा 10 वाजता, की सगळे एकत्र झाले. का त्या काळात मम्मी मोबाईल देत नव्हती का, जा बाळा गाया सोडल्यावर मोबाईल खेळत बस. त्यामुळे तर कार्ट दुसरीलाच मोबाईल हातात घेते, 5वीला सेटिंग करते, चॅटिंग करते, ना आम्ही म्हणतो पोरं बिघडली. आईच मोबाईल सोडायला तयार नाही तर पोरं काय सोडील. आणि आजी अख्ख्या गावाला सांगती वाकी खुर्दला मा पप्पू हायटेक आहे, त्याला मोबाईल कळतो. आता तुझ्या नातवाला एवढा मोबाईल कळतो, मग बाळात ती घेऊन धुवायला काय जाते का त्याची? लेकरांची चुकच नाही महाराजची.
आईच मोबाईल सोडायला तयार नाही म्हणून तर प्रत्येक सासू डोक्याला हात लावून सुनाला सांगती, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस फोटो, अगं रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू, अगं दीपिका फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, अगं लगीन झालं आपलं शहाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं ग हे सासवास्त्र तोंड भरून बोलावं, हे मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12, पुलाव असतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा, ट्रंग ट्रंग वाजतो फोन पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, तू मात्र आपली मान मर्यादा पाळ, नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ, नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ. महाराज आज हा तुम्हाला विनोद वाटतोय पण येणारा काळ इतका भयानक आणि विदारक असणार आहे जो शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. मग त्यावेळेसचे खेळ कोणते? आता हमामा पोरा हमामा पोरा हमामा हे डुमरी वाजे धमामा डुमरी वाजे धमामा डुमरी वाजे धमामा डुमरी वाजे धमामा हमामा पोरा हमामा हे अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक तुबक पोरा खेळ दांडो खेळ विटी दांडू पोरा खेळ विटे दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू अबक दुबक तिबक अबक तुबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक तुबक पोरा खेळ दांडू अबक तुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक पोरा खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडो त्रिगुण खेळ मांडो. बाबांसाठी एकदा जोरदार कारण टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण काय झालंय इथं नाचायचं म्हणलं का मला लाज वाटते आणि डीजे चालू करा फक्त. पण आता विषय निघालाय म्हणून एक वाक्य मात्र बोलून जातो माझ्या बहिणींनो. हात जोडून खऱ्या अर्थानं तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. खऱ्या अर्थानं आम्ही बोलायला गेलो की तुम्ही म्हणता महाराजांना काय करायचं आहे, पण हात जोडून सांगतो सध्या लग्न सीजन चालू आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं नाचू नये या विचारांचा मी नाही, पण डीजे समोर नाचताना हायवेवरती काळजी घ्या. कारण तुमच्या घरातलेच फक्त कॅमेरे घेऊन असतात असं नाही, तर रस्त्यानं चालणाराही खऱ्या अर्थानं कधी आमचे फोटो काढेल आणि कधी त्या फोटोंचं वेगळं प्रतिबिंब करून आमच्या जीवनातून आम्हाला उठवण्याचे धारिष्ट करेल सांगू शकत नाही. तुम्ही नाचू नये या मताचा मी नाही, पण खऱ्या अर्थानं आज फक्त तिथं आपल्याच घरातली लोकं असतात असं नाही, आजूबाजूला अनेक राज्यातून आलेले अनेक प्रकारचे अनेक विचारांची लोकं असतात. त्यांच्यापासून सावध राहा. कारण फार दिवसापूर्वी नाही, जवळजवळ 20 ते 22 दिवसापूर्वीच चाकणमधल्या एका मुलीची आत्महत्या जी झाली ती याच कारणामुळे झाली. सध्या ही प्रचंड प्रमाणात वाढतायत. थोडं स्वतःला सावरा. लक्षात घ्या महाराज, जर पाहिला गेलं तर मग त्या ठिकाणी आता खेळ झाले, दुपारी 2 वाजले, भूक लागली, मग सगळे मित्र एकत्र बसले, भगवान परमात्मा मध्ये बसले आणि मग भगवंताने यांची सगळ्यांचं शिदोरी पाहिली आणि सगळ्यांकडे सांगितलं आता एक काम करा, परत घरी जा, ही तुमची शिदोरी पाप पुण्य मिश्रित आहे, शुद्ध शिदोरी घेऊन या. ते म्हणले देवा सकाळी तुझ्या संघ आलोय, तुझ्या टोळीत आलोय, अख्खा प्रचार तू केला, जेवायला घरी जायला सांगतो, जमणार नाही, जे काही तुझ्याजवळ आहे तेच आम्ही. आणि मग सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांची शिदोरी एकत्र केली, भगवंतानं स्वतःची शिदोरी त्यामध्ये घेतली, ती एकत्र केली आणि ती सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. पण आता प्रश्न असा आहे आणि आजच्या कीर्तनाचं उत्तर असं आहे की आता ज्यावेळी ती शिदोरी पाहिली, ब्रह्मदेवांच्या डोक्यात एकच विचार आला. कारण हा काला सोपा नाही, आम्ही सप्त्याला रोज हजर आहे, पण काल्याच्या दिवशी यायला तयार. तुम्ही सप्ताला अख्खा आयुष्य राहा, फरक पडणार नाही. जर काल्याचा प्रसाद तुम्हाला घेता आला नाही, आयुष्यात जन्माला येऊन फायदा नाही. आले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लक्षात घ्या महाराज. मग त्या ठिकाणी सगळा प्रसाद एकत्र केला. आता ब्रह्मदेवांच्या डोक्यात विचार आला की आपल्याला हा प्रसाद पाहिजे. पण आता भगवान परमात्म्याचे मित्र प्रॉपर्टी पाहून ठरवले जात नव्हते. आता कुणाचा अंगर का फाटलेला, कुणाची बनियान फाटलेली, कुणाचा सदरा फाटलेला, कुणाचं धोतर चिरलेलं, पण हे सगळी टोळी एकत्र. आणि ब्रह्मदेवांच्या मनात विचार आला, जर मी यांच्यात जाऊन बसलो तर आपली काही किंमत राहिली. मग आता तर खऱ्या अर्थानं काला तर पाहिजे, कारण तो वैकुंठी दुर्लभ आहे. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोक की व्हावा जन्म आम्हा. कारण कशासाठी तर वैकुंठी काय दुर्लभ आहे,
आणि तो प्राप्त करायचा आहे कुणाला? ब्रह्मदेवांना. दोनच उदाहरणं बघू फक्त आपण. ब्रह्मदेवांना तो प्राप्त करायचा आणि ब्रह्मदेवाने विचार केला आता जायचं कसं. नारद मुनी म्हणले काळजी करू नका, फक्त काय करा, हे सगळे तिथं काला घ्यायला सुरुवात केलं की तुम्ही फक्त मध्ये हात घालायचा, पटकन हातावर मिळून जाईल, पटकन घ्यायचं आणि धावत वर यायचं. ब्रह्मदेव म्हणले ओके. आता देव आहे महाराज. आता जसा प्रसाद द्यायला सुरू केलं ब्रह्मदेव हळूच हातमध्ये करायचे, पण देवाला माहीत होता हा हात कुणाचा आहे. देव त्याच्यावर जोरात टाळी द्यायचा, पुढच्या हातावर प्रसाद ठेवायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, दुपार झाली. ब्रह्मदेव म्हणले आता काय खटकी जमत नाही. ब्रह्मदेव माघारी आले. मग इंद्रदेव म्हणले आपण काही कमी आहे का, आपली अख्खी टोळी घेऊन जाऊ. पण आता ब्रह्मदेवांसारखं डोकं नाही लावायचं, आपण तळ्यात मासं बनून राहायचं. नाही खऱ्या अर्थानं काला मिळणार, पण हे सगळे बाळगोपाळ जेव्हा हात धुवायला येतील त्यांच्या नखात हाताला चिटकलेलं तर मिळेल. दिवसभर तापले पाण्यात. देवानं सांगितलं काहीच काळजी करू नका, आज कुणीही हात धुवायला जायचं नाही, आपल्याच पृष्ठभागाला हात पुसा, जायचं नाही. दिवसभर तात्काळले इंद्रासह सगळे देव. संध्याकाळी परत घरी आले पण त्यांना प्रसाद मिळाला नाही. आणि त्याच्याच विरुद्ध प्रसंग पहा महाराज. पेंद्याच्या घरी काय होतं? अहो जेवायला ताट नव्हतं महाराज, ताट. विचार करा. पण एक दिवस खेळत असताना भगवान परमात्म्यानं सांगितलं रोज मी तुमच्यासाठी जेवण आणतोय, रोज मी तुम्हाला माझ्या जवळ आहे ते देतोय, उद्या तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचं. म्हणजे सगळे म्हणले ओके. पण घरी पेंद्या आला आणि पेंद्या आईच्या जवळ जाऊन बसला. आई चुलीच्या जवळ बसली होती आणि पेंद्याने सांगितलं आई अगं उद्या केशवानं काहीतरी आणायला सांगितलंय, पण काय घेऊन जायचं? आईनं आपल्या लेकराकडे पाहिलं, डोक्यावर हात ठेवला, सांगितलं पेंद्या अरे काय न्यावं रे, अरे आपल्याच घरात खायचे हाल आहे, घेऊन काय जावं? पेंद्यानं सांगितलं पण आई काहीतरी न्यावं लागेल ना गं. अरे न्यायला पण ताट तर हवं, घरात आहे ते फक्त ताक, पण ते ताक न्यायला भांडही नाही घरात. पण पेंद्या म्हणला आई काळजी करू नको, ताक आहे ना. बस पेंद्यानं आपलं तोंड भरून ताक घेतलं आणि दुसऱ्या दिवशी देवाकडे आला. आता सगळे जनावरं सोडली होती, भगवान परमात्मा झाडावर बसले होते, पेंद्या आला. देव म्हणले रातच्या मिटिंगला ओके होता, सकाळी कसा काय फुटला? याचं तोंड फुगलं कशानं? देव म्हणले रात्री ओके होता, गाल फुग्यात झाल्याच कशा? देवाने विचारलं पेंद्या काय झालं? पेंद्यानं फक्त देवाका पाहिलं. देव म्हणले आता हे गणित बिघडलं जरा. शेवटी भगवान परमात्मा वेळ कमी आहे, शेवटी भगवान परमात्मा तिथं धावत आले. भगवान परमात्म्याने पेंद्याला पकडलं आणि भगवंताला कळून चुकलं, याच्या तोंडात ताक आणलं त्याने माझ्यासाठी. भगवंतानं त्याच्या तोंडातलं ताक दोन्ही गाल दाबून आपल्या तोंडात घेतलं. प्रश्न असा आहे पेंद्या कधी ब्रश करीत होता? भिल्लीने चावलेली बोरं प्रभू रामचंद्राने खाल्ली, ती कधी ब्रश करीत होती? देवाच्या दारात पैसा चालत नाही, जर भाव नम्र झाला भूता तेने कोंडिले. आणि ब्रह्मदेवांना इंद्रदेवांना काल्याचा प्रसाद मिळाला नाही, कारण ते अहंकार घेऊन आले. आणि पेंद्याच्या तोंडातला प्रसाद देवानं स्वतः घेतला, कारण पेंद्या नम्र होऊन गेला. या धर्ममंडपात जो नम्र होऊन येईल त्याला भगवंत कालारूपी प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रेमानं भजन करूया. अजून चरित्र सुरू झालं नाही, 1 वाजेपर्यंत थांबताय की का महाराज? थांबतात का नाही? पण काळजी करायचं कारण नाही. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मी तुमच्या मुलासारखा आहे, मुलगा या नात्याने मला माफ करा, मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. आज खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या विचारांचे अनेक वटवृक्ष या ठिकाणी आहेत. आत्ताच अध्यात्माच्या विचारांवरती सरांनी खऱ्या अर्थानं दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून फार सुंदर असं या ठिकाणी लिखाण झालेलं आहे. त्याचप्रमाणे अत्यंत सुंदर असं आपलंही लिखाण आहे. ही सगळी मंडळी संप्रदायाचं वैभव आहे. आपणा सर्वांच्या चरणावर बाबा, आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे, हे जपा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. अत्यंत गोड अशी सिस्टम दादा आपली आहे, आपलेही मनपूर्वक करून व्यक्त करतो. सर या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं अत्यंत मौल्यवान वेळेचा काटा आपला फिरत असतानाही आज फार मोठा वेळ आपण या ठिकाणी दिलात. आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं दादा म्हणजे हक्कानं बाकी माहीत नाही, इकडं तर इकडं गाडी फिरवली का आम्हाला निघावंच लागतंय. असं खऱ्या अर्थानं आमच्यावरचं ज्यांचा प्रचंड खऱ्या धाक आहे आम्हाला ज्यांचा,
दादा खऱ्या अर्थाला या ठिकाणी आपल्याही चरणावर दंडवत अर्पित करतो. राजकारणात असूनही राजकारण नावाचा शब्द ज्यांच्यापासून फार दूर आहे, असा समाजकारणाचा वसा ज्यांच्या अंतकरणात आहे, आदरणीय नितीन दादा आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. दादा आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे आणि विशेषत्वानं तरुण वर्गही या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. पण ह्या वर्षी एक माझी अपेक्षा मात्र तुमच्यासमोर बोलून दाखवतो. खऱ्या अर्थाने ह्या सभामंडपाचं जे काम आहे, हे सभामंडपाचं काम कुठे गेले? उभं राहा इकडे. नाही इकडे या 2 मिनटं. इथून आदेश दिल्यावर ऐकावं लागतं थोडंसं. लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थानं माझी एक अपेक्षा मी तुमच्यासमोर बोलून जातो. आज दहीहंडी फोडण्याचा जो मान आहे, ज्यांनी निस्वार्थ भावनेनं एवढं सुंदर सभामंडप दिलेला आहे, त्यांच्या आतून व्हावा ही माझी अपेक्षा आहे. कारण ही भावना निर्माण होणं सोपी गोष्ट नाही आणि या दातृत्वासाठी आज खऱ्या अर्थानं तो मान त्यांना मिळावा ही अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्यांची त्या गोष्टीला अनुमती असेल तर, आणि ती अनुमती आहे याची मला खात्री आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या आणि विशेषत्वानं महाराष्ट्रात एकमेव असं हे गाव आहे, ज्या गावामध्ये म्हणजे आपण महाराष्ट्रात कुठेही जा महाराज, बऱ्याच ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला कीर्तन झालं, थोडंसं ऊन झालेलं असतं म्हणून लोक लगेच उठून पळतात. पण वाकी बुद्रुक कोई नाही, वाकी खुर्द हे असं गाव आहे जिथं काल्याचं कीर्तन असू द्या नाही तर सप्ताचं कीर्तन असू द्या, कीर्तन झाल्यानंतर जोपर्यंत आयोजक पुढच्या सूचना देत नाहीत तोपर्यंत कुणीही जागेवरून उठत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि ही अखंड परंपरा आपल्या अशीच राहू द्यात ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर अभंग होईल. खऱ्या अर्थानं बाबा आलेत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज लांब विले दोरे होतो गाजे देवरी, तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरवणी गडे. दादा घ्या रे दोहीच्या गोपरा, तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरवणी गडे. आपले आधी तुम्ही वारी दोहीकडे मुख पसरवणी. कंठे धरला कृष्णावणी अवघाजणी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बापुनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे मंडळी आधी बळे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले गुरे वेगळे वागुणे उंदरे